धन्यवाद धन्यवाद थैंक यू लॉर्ड थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस धन्यवाद प्रेज द लॉर्ड थैंक यू लॉर्ड थैंक यू लॉर्ड धन्यवाद 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 मशदेवा हालेलुया लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड आज पुन्हा एकदा आज तुमच्यामध्ये मी लाईव्ह येते आणि आज संडे नाही आहे पण संडेला मी आले नव्हते म्हणून आज येणं झालं आणि परमेश्वराला धन्यवाद देते या तुम्ही जोडा लवकर लवकर कारण की आज आपण खूप सुंदर टॉपिक आहे आणि ह्या परमेश्वर अद्भुत कार्य करणारा देव आहे प्रेज द लॉर्ड. तर आजचा विषय असा आहे की 15 वचनाची जी चुकीचा अर्थ काढून 15 वचनांचा जो चुकीचा अर्थ काढून आपण पाहतो की 15 वचनं असे आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे काय काय आहे ते सगळे. तर त्याचा अर्थ चुकीचा करून कसं आपण ऐकतो किंवा कसं शिकवतो ठीक आहे त्याच्यावर आज बोलणार आहे मी. तर आपण पाहतो की फक्त तारण मिळणंच फक्त तारणच नाही का फक्त तारण मिळणंच पूर्ण नाही किंवा तारण मिळणंच आपल्याकडं हे नाही. तर तारण आपलं कसं पाहिजे तारण गमवू शकतो आपण. तारण आमचं गमवू शकतो. काय आहे तारण गमवण्याचा पूर्ण आपल्याकडं काय आहे मोका आहे किंवा अवसर आहे. प्रेज लॉर्ड. तारण आमचं गमवू शकतो. कसं गमवू शकतो आहे की नाही कसं गमवू शकतो तर त्याच्यासाठी मी आज हे लिहिलेलं आहे की 15 वचनाचा चुकीचा अर्थ काढून तुम्ही नरकात जाऊ शकता. 15 वचनाचा चुकीचा अर्थ काढून तुम्ही नरकात जाऊ शकता. तारण गमवण्याचा पूर्ण मोका आहे म्हणजे तारण आम्ही गमवू शकतो. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की वचन आपण वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 16 वचन आपण वाचूया. तर वचन असं आहे आणि त्या अगोदर मी सांगू इच्छिते की आजचा हा टॉपिक खूप सुंदर आहे आणि ज्यावेळेस मी हे पाहिलं की खरंच आपण नाही का म्हणजे मी सांगत आहे मी सुद्धा 20 वर्ष चुकीच्या शिक्षणामध्ये चुकीच्या गडबडीमध्ये होते आणि त्याच्यातून कित्येक लोक परमेश्वराला धन्यवाद देते की कित्येक लोक बाहेर निघलेले आणि जर हे सांगितलं नसतं म्हणजे चुकीचं खरं जर समोर आलं नसतं तर चुकीचं काय हे समजलं नसतं. पहिल्यांदा मी हे सांगू इच्छिते का कारण की सगळीकडं गडबडी चालू होती आणि चालूच आहे. पण परमेश्वराला धन्यवाद देते की परमेश्वर त्याची मंडळी काय करते तयार करते. त्याची मंडळी काय करते परमेश्वर तयार करते आणि परमेश्वराचा येण्यापर्यंत परमेश्वर त्याची मंडळी तयार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर या आपण वचन वाचूया. आपण पाहतो पहिल्यांदा फक्त वचन असे आहेत की जे 15 वचन आहेत ते मी नंतर सांगणार आहे. त्याच्या अगोदर आपण असे वचन वाचूया. तर पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय आणि 16 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि तसाच तुमचा सर्व पत्रांमध्ये म्हणजे कोण म्हणते सर्व पत्रांमध्ये म्हणजे पाऊल म्हणते त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजायला अवघड अशा काही गोष्टी आहेत जे अज्ञानी व अस्थिरते आपलाच नाश होण्यासाठी इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसाच या गोष्टीचाही अर्थ ओढून ताणून करतात. प्रेज लॉर्ड. तुम्ही जर ऐकलं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते काय आहे ते. शेवटची वळ आपण वाचूया. शेवटचं वचन शेवटची वळ. त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्यामध्ये समजायला अवघड अशा काही गोष्टी आहेत
ज्या अज्ञानी व अस्थिर ते आपलाच नाश होण्यासाठी इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसाच या गोष्टींचाही अर्थ ओढून ताडून, प्रेज लॉर्ड, वचनांना ओढून ताडून विपरीत करतात. विपरीत म्हणजे काय? ओढून ताणून विपरीत म्हणजे जे काही आपण पाहतो ते घ्यायचं आणि काहीतरी ओढून ताणून आपली काहीतरी सांगायचं. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो फक्त तारणाचा उपयोग नाही, फक्त तारणाचाच उपयोग नाही, सत्य समजणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. फक्त तारण होणं, मी आताच तुम्हाला सांगितलं, फक्त तारण होणंच गरजेचं नाहीये, पण सत्य समजणं गरजेचं आहे. आता सत्य काय आहे? तर तारण तर झालंय. प्रेज लॉर्ड. तारण तर झाले, माझं तारण झालेलं आहे, मी विश्वासामध्ये आहे आणि पाहिजे म्हणजे सगळं जगापासून मी वेगळी झाले. पूर्ण जगापासून आम्ही वेगळं झालो, चांगलं जीवन जगत आहे, आम्ही एकदम व्यवस्थित आहे, चांगले ख्रिस्ताच्या भयात आहे, विश्वासामध्ये, वचनामध्ये आपण म्हणतो. पण वचन कसं आम्ही घेतोय? प्रेज लॉर्ड. वचन जर समजून घेतलं नाही, वचन असं सांगतं सत्य समजणं गरजेचं आहे. एक वचन वाचूया आपण, योहानाचा 8वा अध्याय, योहान 8:32. योहान 8:32 हे सगळ्यांना माहिती आहे. तर योहान 8:32 काय सांगते? आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळं करेल. पण सत्य काय आहे? प्रेज लॉर्ड. सत्य काय आहे? काय आम्ही सत्य आम्हाला समजलंय का? का सत्यापासून आम्ही पळत आहोत? सत्यापासून आम्ही पळ काढीत आहोत का? सत्य आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रियानो, आज आमच्याकडे वेळ आहे, आज आमच्याकडे टाइम आहे, आज आम्हाला परमेश्वराने चांगलं ठेवलेलं आहे, नाही का? कित्येक लोक आजचा दिवस पाहू शकले नाही. आणि मग वचन पण सांगतं ना, जर तुम्हाला म्हणजे परमेश्वर काहीतरी गोष्टींनी जर तुम्हाला तो करेक्ट करत आहे किंवा तो रिपेअर करत आहे किंवा तो काहीतरी चांगलं सांगत आहे, तर तुम्ही तुमचे अंतःकरण कठीण करू नका. तुमचे अंतःकरण कठीण करू नका, हा परमेश्वराचं वचन. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्हाला सत्य समजणं गरजेचं आहे आणि सत्य आम्हाला ग्रहण करणं देखील गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर आणखीन एक वचन वाचू आपण, योहान 8:31. आपण एक 32 वाचला आता. 32 काय आहे? सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला मोकळं करेल, बंधनातून मोकळं करेल. ठीक आहे. तर आपण योहान 8च अध्याय पण 31 वचन वाचायचंय. हा आहे कॉन्टेक्स्ट म्हणजे आम्हाला प्रत्येक वचन संदर्भामध्ये वाचले पाहिजेत. कशामध्ये? संदर्भ पाहिजे, है ना, कॉन्टेक्स्ट पाहिजे. तर काय आहे 31 वचन आपण पाहूया. म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य व्हाल. प्रेज लॉर्ड. काय सांगते? ह्याचा कॉन्टेक्स्ट इथं आहे. आता आपण इथं पाहिलं काय इथं, आणि सत्य तुम्ही जाणाल व सत्य तुम्हाला मोकळं करेल. ह्याचा कॉन्टेक्स्ट काय इथं संदर्भ ह्या वचनाचा 32 वचनाचा संदर्भ ह्या ठिकाणी असा आहे 31 वचनांमध्ये. योहान 8:31. 32 आपण वाचलं, 31 वाचत आहोत. प्रेज लॉर्ड. म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य व्हाल. खरोखर माझे शिष्य व्हाल. प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्त आपण म्हणतो नाही का, येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो, आपण सहज म्हणून जातो आणि हे सत्य पण आहे की आम्ही विश्वास ठेवणारे आहेत. ठीक आहे. पण त्याच्या वचनामध्ये त्याने काय सांगितलेले? माझे शिष्य व्हाल. जर खरोखर है ना, तर तुम्ही खरोखर माझे शिष्य व्हाल. मग खरोखर माझे शिष्य होण्यासाठी आम्हाला त्याचे शिष्य होण्यासाठी काय करावं लागेल? प्रेज लॉर्ड. त्याचे शिष्य, आणि त्यांनी तर मत्तयाचा नाही का 28 अध्याय 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे नाही का, तुम्ही काय करा? शिष्य व्हायला पाहिजे. तुम्ही पूर्ण राष्ट्रामध्ये जा.
आहे ना, पूर्ण जगामध्ये जा आणि काय करा, शिष्य करा. मग काय व्हायचं आम्हाला? फक्त असंच राहायचं का विश्वासामध्ये? शिष्य व्हायचं. आणि शिष्याचं काम काय? विश्वासामध्ये फक्त राहायचंय का? म्हणजे गर्दी, जसं परमेश्वराने गर्दी जमा केलेली आहे आणि गर्दीमध्ये आम्हाला राहायचंय का? का आम्हाला निवडलेल्यामध्ये राहायचंय? प्रेज लॉर्ड. आज आमच्याकडे हे निवडायचा टाइम आहे. प्रेज लॉर्ड. आज आमच्याकडे हे निवडणं गरजेचं आहे आणि सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहूया पुढं. इस्रायलाचं एक उदाहरण. इस्रायलाचं एक उदाहरण आहे. काय आहे उदाहरण? आपण हे पाहूया. हे आहे की हे कशासाठी, आता हे नंतर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे, पण इस्रायलाचं एक उदाहरण द्यायचंय. काय आहे ते उदाहरण? तर 70 वर्षाची गुलामी. काय होती? 70 वर्षाची गुलामी है ना. तर 70 वर्ष. आणि माझा आजचा टॉपिक हा आहे की 15 वचनाची चुकीचा अर्थ काढून तुम्ही नरकात जाऊ शकता. तुम्ही नरकात जाऊ शकता. 15 वचनाचे चुकीचे अर्थ काढून 15 वचन जे मी पुढं सांगणार आहे ते है ना, चुकीचा अर्थ काढून काय होतंय? नरकात जाऊ शकतो आम्ही. म्हणून सत्य आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि सत्य काय आहे तर हे जाणून घेऊया. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहतो इस्रायलाचं एक उदाहरण. काय इस्रायलाचं उदाहरण? तर इस्रायलाचं उदाहरण हे आहे की 70 वर्षाची गुलामी त्यांच्याकडं आली. ती कशाने आली? 70 वर्षाची गुलामी प्रियानो कशाने आली हे आपण पाहूया. ठीक आहे. तर गुलामी 586 वर्षापूर्वी, 586 वर्षापूर्वी BC, 586 वर्षापूर्वी BC त्या काळामध्ये, ठीक आहे, ते राष्ट्र पूर्णपणे कशामध्ये होते? विस्कळीत झाले होते. विस्कळीत. ते राष्ट्र काय झालं? ते विस्कळीत. म्हणजे ते गुलामीमध्ये होते आणि म्हणून ते विस्कळीत झाले होते. ठीक आहे. ते गुलामीमध्ये होते. तर ते राष्ट्र काय झालं होतं? विस्कळीत झालं होतं. नबुकदनेस्सरने ही घटना इस्रायलला सांगती केली. नबुकदनेस्सर जो राजा होता त्यांनी काय केलं? ही घटना त्यांच्या सांगती झाली. ठीक आहे. तर ह्या घटनेच्या अगोदर इर्मया गुहेत म्हणजे ती अशी गुफा होती. इर्मया जो भविष्यवक्ता इर्मया, ती अशी गुफा होती. त्या गुफेमध्ये होता आणि शहर काय होते? जळत आहे. शहर काय होते? जळत आहे. हे परमेश्वराने इर्मयाला दाखवलं. इर्मया भविष्यवक्ता ह्याला दाखवलं. तर आपण पाहतोय की तो काय बघत आहे? तो बघत आहे आणि काय होतं या ठिकाणी? शहर जळत आहे आणि इर्मया भविष्यवक्ता काय करत आहे? बघत आहे. आणि म्हणून तो रडत आहे. तो पाहते ते शहर जे त्रासामध्ये, क्लेशामध्ये आहे आणि त्यांचं ती गुलामीमध्ये इतके त्रासामध्ये आहेत. आणि तसं त्या नबुकदनेस्सरने असं इतकं त्यांना त्रासून ठेवलं होतं की खूप, म्हणजे नाही का, काही वेळा तर आपण बायबलमध्ये वाचतोय की त्यांच्याकडं खायला नव्हतं तर त्यांनी त्यांचे लेकरं त्यांनी कापले आणि खायला दिले. प्रेज लॉर्ड. तर आपण हे पाहूया. एक वचन वाचूया आपण. तर इर्मयाला हे काय केलं? इर्मया भविष्यवक्त्याला हे काय केलं? परमेश्वराने दाखवलं आणि इर्मया रडत आहे गुफेमध्ये बसून. ठीक आहे. तर विलाप गीत याचा 3रा अध्याय 49 वचन वाचायचे. मी वाचते. विलाप गीत 3रा अध्याय 49 वचन. काय सांगत आहे इर्मया? आपण ऐकू. माझा डोळा गळत आहे आणि थांबत नाही. माझा डोळा गळत आहे आणि थांबत नाही. म्हणजे तो पाहते शहर जळत आहे, म्हणजे क्लेशामध्ये लोक आहेत, त्रासामध्ये लोक आहेत आणि तो हे पाहून रडत आहे. प्रेज लॉर्ड. हे पाहून तो रडत आहे. आता आपण पाहतो की कुठं रडत होता इर्मया? तर इर्मया ग्रोटो. प्रेज लॉर्ड. इर्मया ग्रोटो म्हणजे जी आजच्या टायमाला जर आपण पाहिलं, म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या कवटीच्या डोंगरावर होता, कवटीच्या डोंगरावर ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले, त्या ठिकाणी क्रूस खांबावरती टांगलं गेलं येशू ख्रिस्त, तो कवटीचा डोंगर. हा त्याच्या नंतर आहे ना
पण ह्या ठिकाणी यिर्मया त्या ठिकाणी होता, त्या गुफेत. तर आपण पाहतो, एक वचन वाचू आपण. प्रेज लॉर्ड. तर त्या ठिकाणी आपण पाहतो की यिर्मया त्या ठिकाणी रडत होता आणि तेच डोंगरावर नंतर येशू ख्रिस्ताला क्रुसिफाय केलं. ठीक आहे. तर त्याच डोंगरावर येशू ख्रिस्त प्राण देणार होता. ठीक आहे. एक वचन वाचूया आपण, यिर्मयाचा 7 अध्याय 3 वचन. एक वचन 3 वचन. प्रेज लॉर्ड. सैन्याचा यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, तुम्ही आपले मार्ग आपली कृत्ये नीट करा, म्हणजे या स्थानात तुम्ही राहाल असे मी करीन. काय म्हणते या ठिकाणी? यिर्मया असं म्हणतो, सैन्यांचा यहोवा इस्रायलाचा देव, सैन्यांचा यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, तुम्ही आपले मार्ग व आपली कृत्य नीट करा. प्रेज लॉर्ड. तुम्ही आपले मार्ग व आपले कृत्य नीट करा, म्हणजे या स्थानात राहाल असे मी करील. या स्थानात राहाल असे मी करीन. आता हे कशासाठी? इस्रायलसाठी होतं. हे वचन कोणासाठी होतं? इस्रायल लोक. कारण की इस्रायल लोक क्लेशामध्ये होते, गुलामीमध्ये होते, त्रासामध्ये होते, त्रासलेले होते. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं की ते त्यांचे लेकर बायका, आपले लेकर सुद्धा कापून त्या ठिकाणी वाढत होते जेवायला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण, यिर्मयाच 7 अध्याय आणि 8 वचन काय सांगते? पहा, ज्यांच्याकडून काही लाभ होत नाही अशा खोट्या वचनावर तुम्ही भरोसा ठेवता काय? यिर्मया 7 आणि 8 वचन. यिर्मया अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये असं सांगते यिर्मया भविष्यवक्ता, पहा, ज्यांच्याकडून काही लाभ होत नाही अशा खोट्या वचनावर तुम्ही भरोसा ठेवता काय? आणि खोट्या वचनावर भरोसा ठेवूनच काय झालेले? ते गुलामीमध्ये गेले. त्यांना जर त्या भविष्यवक्तांनी खरं सांगितलं असतं ना, म्हणजे मी वाचते पुढं आणि वाचून दाखवणार आहे, कारण की जे काही सांगणार आहे ते बायबलमधूनच, वचनामधूनच आणि कट टू कट संदर्भामध्ये आहे ना, कॉन्टेक्स्ट मध्ये सांगणार. वचन काय सांगते ते बघायचे आणि ऐकायचंय. प्रेज लॉर्ड. वचन, परमेश्वराचं वचन काय सांगते परमेश्वर आम्हाला. प्रेज लॉर्ड. काय सांगते या ठिकाणी आपण पाहूया. पुन्हा एकदा मी हे वचन वाचून दाखवते. 8 यिर्मया 7 अध्याय आणि 8 वचन काय सांगते? पहा, ज्यांच्याकडून काही लाभ होत नाही अशा खोट्या वचनावर तुम्ही भरोसा ठेवता काय? अशा वचनावर भरोसा ठेवू नका. ज्या गोष्टीकडून आपल्याला लाभ नाहीये अशा गोष्टीकडे भरोसा ठेवायचा नाही. ठीक आहे. आणि हे सगळं कोणासाठी म्हटलेलं आहे? इस्रायलाची सुटका, इस्रायल लोकांची सुटका. इस्रायल लोक कणत होते, इस्रायल लोक क्लेशामध्ये होते, त्यांच्यासाठी हे वचन बोलला. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचूया आपण, विलापगीत याचा 2 अध्याय 13 वचन. 13 आणि 14 वाचायचे. विलापगीत भेटेल का तुला? प्रेज लॉर्ड. विलापगीत ह्याचा 2 अध्याय 13 आणि 14 वाचू. काय आपण हे पाहूया. ठीक आहे. अगे यरूशलेमेच्या कन्ये, मी तुला काय साक्ष पटवू, तुला काय उपमा देऊ? अगे सियोनचे कुमारी कन्ये, मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी कोणाबरोबर तुलना करू? प्रेज लॉर्ड. आणि हे कोणासाठी? मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का? जर तुम्हाला समजलं नसेल मी पुन्हा एकदा वाचून दाखवते, कारण की वचन समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. अगे यरूशलेमेच्या कन्ये, मी तुला काय साक्ष पटवू, तुला काय उपमा देऊ? अगे सियोनेचे कुमारी कन्ये, मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा भंग समुद्रासारखा मोठा आहे, तर तुला कोणाच्याने बरे करवेल? प्रेज लॉर्ड. कोणाच्याने बरे करवेल?
तुझ्या भविष्यवाद्यांनी तुझ्यासाठी खोटे व मूर्खपणाचे दृष्टांत पाहिले आहेत आणि तुझे पाडावपण फिरावायला त्यांनी तुझा अन्याय उघडा केला नाही, परंतु त्यांनी तुझ्यासाठी खोट्या देववाणी आणि तुला घालवून देण्याची खोटी कारणे पाहिली आहेत. प्रेज लॉर्ड. बघितलं ना, भविष्यवक्ते काय सांगतात, आम्हाला वचन पाहिजे. भविष्यवक्ता काय बोलतात किंवा कोणचे पाळक काय सांगतात ते बघायचं नाही, आम्हाला वचन काय सांगते. कारण की आम्हाला परमेश्वरासंगती जायचंय, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे, ना की कोणीतरी सांगितलं. आता त्यांनी एवढे मोठे लोक आहे, एवढा मोठा सेवक आहे, तो काय खोटं बोलेल का? मग इथं काय लिहिलेलं आहे, मग ह्याचं काय करायचं, काय करायचं? हे जे आपण हे वाचतोय बिलाप गीतमध्ये, जे यिर्मयाचं आपण भविष्यवक्ता जो यिर्मया आहे त्याचं काय करायचं, ह्या वचनाचं काय करायचं? प्रेज लॉर्ड. तर आम्हाला हे पण तर समजून घ्यायला पाहिजे ना. आमचा अन्याय दाखवला जर असता तर त्यांच्यावर इतका अन्याय झाला नसता. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सांगू का, ज्या लोकांचे पाप त्यांनी दाखवले असते ना, तर ते त्या अन्याय म्हणजे त्या गुलामीमध्ये 70 वर्षाची गुलामीमध्ये गेले नसते. प्रेज लॉर्ड. आज पण असंच होत आहे ना प्रियानो, आज पण असंच होतंय. आज कित्येक लोक खोटं नाटं सांगून एखादं वचन घेऊन काढून ओढून ताणून सांगतात, आणि मग आम्ही भोळे. मी तर 20 वर्ष घातले अशामध्ये, 20 वर्ष घातले. प्रेज लॉर्ड. 20 वर्ष घालवले, पण वचन काय आहे, कोणचं कॉन्टॅक्ट आहे, कुठं संदर्भ आहे, काहीच समजलं नव्हतं. पण परमेश्वराला धन्यवाद, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे आणि तो त्याच्या लोकांना निवडत आहे. त्याची मंडळीसाठी तो त्याच्या लोकांना निवडते आणि मंडळी तयार करत आहे, आणि सत्य आमच्या समोर आणलं त्याने आणि आणत आहे. कित्येक लोकांचं जीवन बदलत आहे प्रियानो. खरंच हे बात सत्यही आहे आणि सत्य समजणं गरजेचं आहे. हे सत्य आहे, आम्हाला सत्य जाणणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा मी एक वाचून दाखवते, हेच वचन 14 वचन. ठीक आहे, आपण परत 13 वाचूया. काय म्हणते यिर्मया, अगे म्हणजे हे कोणासाठी बोलत आहे, इस्रायल लोकांसाठी. कारण की इस्रायल लोक कशामध्ये होते, क्लेशामध्ये होते, त्रासामध्ये होते, आणि ते गुलामगिरीचे इतके म्हणजे इतके त्रासलेले होते त्याच्यामध्ये, तर सांगू शकत नाही इतका त्रास. नबुकदनेस्सर जो राजा होता तो इतका त्रास देत होता, तर भयंकर त्रास होता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी हा यिर्मया जे सांगत आहे आणि रडत आहे, त्या डोंगराच्या आतमध्ये गुफेमध्ये बसून काय सांगत आहे, अगे यरूशलेमेच्या कन्ये, मी तुला काय साक्ष पटवू, तुला काय उपमा देऊ. अगे सियोनेचे कुमारी कन्ये, मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी कोणाबरोबर तुलना करू. तुझा भंग समुद्रासारखा आहे. प्रेज लॉर्ड. तुझा भंग कशासारखा आहे, समुद्रासारखा. म्हणजे त्यांचा त्रास समुद्रासारखा होता. समुद्र इतका म्हणजे इतका कठीण होता, त्यांना सहन करणार नाही असा त्रास त्यांना कठीण होता, है ना. समुद्रासारखा मोठा आहे, तर तुला कोणाच्याने बरे करवेल, तर तुला कोणाच्याने बरे करवेल, कोणाच्याने बरे करवेल. मग नंतर काय सांगते 14 वचनामध्ये, तुझ्या भविष्यवाद्यांनी तुझ्यासाठी खोटे व मूर्खपणाचे काय केले. भविष्य सांगितले ना. आज पण असंच होतंय, आज पण असंच होतंय प्रियानो, आज पण होतंय. म्हणून आमची मने कठीण करू नका, या परमेश्वराकडं, त्या खऱ्या ख्रिस्ताकडे या. कारण की तोच आम्हाला काय करतो, सत्य मार्ग दाखवतो. आणि खऱ्या परमेश्वराकडे या, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. तो आज पण आमच्यावर प्रेम करतो, तो आज पण आमचं तारण करू इच्छितो, तो आज पण त्याचं रक्त आमच्यासाठी तयार आहे. प्रेज लॉर्ड. आज पण त्याचं रक्त आमच्यासाठी तयार आहे, आमचं तारण होण्यासाठी, आम्हाला त्याच्या संगती त्याच्या बरोबर नेण्यासाठी. प्रेज लॉर्ड. काय सांगितले भविष्यवाद्यांनी, भविष्यवाद्यांनी तुझ्यासाठी खोटे व मूर्खपणाचे दृष्टांत पाहिले. काय पाहिले, दृष्टांत पाहिले, खोटे. प्रेज लॉर्ड. दृष्टांत पाहिले आणि
तुझे पाडाव पण फिरावायला त्यांनी तुझा अन्याय उघडा केला नाही. तुझा अन्याय उघडा केला नाही. प्रियांनो, कोणीतरी आम्हाला करेक्शन करणारा पाहिजे. कोणीतरी आमच्या पुढे हे दाखवायला पाहिजे की हे माझं चुकतंय, किंवा ह्याच्यामध्ये ह्या पापामध्ये मी पडलेला आहे. जर हे कोणी दाखवलंच नाही, जर हे कोणी समजवलंच नाही, तर कसं कळणार आम्हाला परमेश्वर काय म्हणत आहे, परमेश्वराची इच्छा काय? आणि त्याची इच्छा तर ही आहे की कोणाचाच नाश नाही व्हावं. त्याची इच्छा ही आहे की सगळ्यांना सार्वकालिक जीवन मिळावं. सर्वांना त्याची इच्छा ही आहे ना, सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज वेळ आहे, आज टाइम आहे आमच्याकडं त्याच्याकडे येण्यासाठी, खऱ्या अर्थाने वचन समजून घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. वचन पूर्ण करूया आपण. त्यांनी तुझा अन्याय उघडा केला नाही, परंतु त्यांनी तुझ्यासाठी खोट्या देववाणी आणि तुला घालवून देण्याची खोटी कारण पाहिली आहेत. तुला घालवून देण्याची खोटी कारण पाहिली आहेत. खोटी कारण हे काय? मग हे कुठे जाणार? प्रेज द लॉर्ड. मग मी पुन्हा एकदा बोलेन ना, आज पण तसंच होतंय, आज पण सेम तसंच चालू आहे. काहीतरी एखादं वचन घेऊन काहीतरी सांगायचंय आणि भोळे भाबडे बिचारे बसलेली लोक पालक साहेबांनी सांगितले तर ते खरंच असणार आहे, पण वचन आम्ही पाहत नाहीत. कॉन्टेक्स्ट मध्ये काय, संदर्भ काय आहे, हे कोणासाठी लिहिलंय, का बरे लिहिलंय, हे वचन कोणासाठी? काय माझ्यासाठी आहे का? पण मी तर अन्यजाती आहे. आम्ही इस्रायल आहोत का? नाही. आम्ही यहुदी आहोत का? नाहीये. मग हे वचन आमच्यासाठी आहेत का? नाहीये. मग प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचू आपण अजून. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 9 वचन. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 9 वचन वाचते काय? वाचू. फिलिप्पियस पत्र याचा 4 अध्याय आणि 9 वचन भेटेल का तुला? का वाचू? 4 अध्याय 9 वचन वाचत आहोत आपण. आणि जे तुम्ही शिकला व जे तुम्ही स्वीकारले व ऐकले व माझ्या ठाई पाहिले ते आचारा. 4:9 भेटला? हा वाच. आणि जे तुम्ही शिकाल व जे तुम्ही स्वीकारले व ऐकले व माझ्या ठाई पाहिले ते आचारा, म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. काय होईल? प्रेज द लॉर्ड. पाऊल या ठिकाणी असं म्हणते, आणि जे तुम्ही शिकला व जे तुम्ही स्वीकारले व ऐकले व माझ्या ठाई पाहिले. प्रेज द लॉर्ड. जे स्वीकारले, जे ऐकले आणि जे तुम्ही माझ्या ठाई. कोणाच्या ठाई? पाऊलाच्या ठाई. पाऊल कसा होता प्रियांनो? प्रेज द लॉर्ड. पाऊलाच्या ठाई है ना, जे पाहिले. काय म्हणत तो? माझ्या ठाई जे पाहिले ते आचारा, म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. शांतीचा देव. प्रेज द लॉर्ड. शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. आणखीन एक वचन वाचू आपण. रोमकारस पत्र याचा 2 अध्याय 16 वचन. कारण की आपल्याला भरपूर वचन आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर रोमकारस पत्र 2 अध्याय 16 वचन. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्ताप्रमाणे येशू ख्रिस्ताकडून मनुष्याच्या गुप्त गोष्टीचा न्याय करेल, त्या दिवशी हे दिसून येईल. प्रेज द लॉर्ड. काय सांगते? रोमकारस पत्र 2 अध्याय 16 वचन असं सांगते, ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे. कोणाच्या सुवार्तेप्रमाणे? पाऊलाच्या.
पावलाच्या सुवार्तेप्रमाणे काय सांगते पाऊल, पुन्हा एकदा आपण ऐकूया. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताकडून मनुष्याचा गुप्त गोष्टीचा न्याय करील, त्या दिवशी हे दिसून येईल. प्रेज लॉर्ड. काय दिसून येईल? गुप्त गोष्टी. प्रेज लॉर्ड. आणि ते पण पाऊल सांगत आहे. पाऊल म्हणत आहे, काय म्हणत आहे? पुन्हा एकदा वाचू आपण. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्ते, म्हणजे आम्ही पाहतो की पाऊलाचा जो सुवार्ता सांगणारा पाऊल आहे, त्याच्या सुवार्तेप्रमाणे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्या पाऊलाने आम्हाला सुवार्ता ठेवलेली आहे प्रियांनो, त्याच्या सुवार्तेप्रमाणे आमचा काय होणार आहे? गुप्त गोष्टीचा न्याय होणार आहे. आणि म्हणतंय ना इथं पुढच्या वळेमध्ये काय सांगितलंय, काय सांगते आपण पाहूया. येशू ख्रिस्ताकडून मनुष्याच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी हे दिसून येईल. त्या दिवशी हे दिसून येईल. प्रेज लॉर्ड. त्या दिवशी हे दिसून येईल. आणखीन एक वचन वाचू आपण. करंथीकरास पहिले पत्र 11 अध्याय 1 वचन. 11 अध्याय 1 वचन. भावांनो, सर्व गोष्टीत तुम्ही माझी आठवण करा, आणि जसे मी तुम्हाला विधी 11 अध्याय, पहिला करंथी 11 अध्याय 1 वचन. 11 अध्याय पहिला करंथी. एक मिनिट मी वाचते. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. प्रेज लॉर्ड. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण कोण करत आहे? त्या टायमाला प्रियांनो बायबल नव्हते, शास्त्र नव्हतं, पवित्र शास्त्र हे नव्हतं. म्हणून पाऊल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचे. आता पहिल्यांदा आपण कसं पाहिजे, म्हणजे तो म्हणते माझ्या मागे चाला, म्हणजे मी जे सुवार्ता सांगतो ती सुवार्त्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही माझ्या मागे चाला, मी ख्रिस्ताच्या मागे चालते. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी वचन काय सांगते, जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे, तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. मग त्याचं अनुकरण कसं होतं? ख्रिस्ताचं, ख्रिस्ताला आवडणार. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताला आवडणार, येशू ख्रिस्ताला त्याच्या इच्छेस येणार. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताची इच्छा काय प्रियांनो? आज आम्ही पाहतोय का? जाणून घेतोय का? येशू ख्रिस्ताची इच्छा काय? मी तर तुम्हाला आताच सांगितलं. त्याची इच्छा हे की कोणाचाच नाश ना व्हावं. त्याची इच्छा हे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज लॉर्ड. त्याची इच्छा ही आहे. पण काय मग त्याच्या इच्छामध्ये आम्ही चालत आहोत का? त्याच्या इच्छामध्ये आम्ही चालतोय का? त्याची इच्छा पूर्ण होतीये का आमच्या जीवनामध्ये? आमच्या जीवनामध्ये त्याची इच्छा पूर्ण होते का? या आणखीन एक वचन वाचू आपण. प्रेषितांचे कृत्ये पहिला अध्याय 24 ते 26 वचन वाचायचं आपल्याला. पहिला अध्याय 24 ते 26 साम्य असते. प्रेज लॉर्ड. तेव्हा त्यांनी बर्सबा म्हटलेला योसेफ, ज्याचे उपनाव युक्तो व मत्तया, या दोघात पुढे गेले. मग तो प्रार्थना करीत म्हणाले, ते सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, यहोवा आपल्या स्वतःच्या जागी व्हा. म्हणून ज्या सेवकापासून व ज्या प्रेषितापासून तो पडला, त्यात त्याची जागा घेण्यासाठी तू या दोघांतून कोणता निवडला आहे ते दाखव. मग त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, आणि मिथयाची चिठ्ठी निघाली. कोणाची? मत्तयाची. मत्तयाची चिठ्ठी निघाली, आणि त्याला 11 प्रेषितांबरोबर प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. आता आपण पाहू की ह्या ठिकाणी काय सांगत आहे. 24 वचन काय सांगत आहे आपण पुन्हा एकदा वाचूया. प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 24 आणि 26 वचन वाचायचे आपल्याला. मग ते प्रार्थना करीत म्हणाले, हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू. काय म्हणते या ठिकाणी? हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू, यहुदा आपल्या स्वतःच्या जागी जावा म्हणून ज्या सेवकपणापासून व ज्या प्रेषितपणापासून तो पडला. आता या ठिकाणी कोण पडला होता? यहुदा इस्करियोत. ठीक आहे, या ठिकाणी यहुदा इस्करियोत पडला होता. यहुदा इस्करियोतच्या जाग्यावर, कारण की 12 शिष्य होते आणि 12 शिष्यामधला जो यहुदा इस्करियोत कोण होता? तो काय करणारा? येशू ख्रिस्ताला धरून देणारा. ठीक आहे, तर तो पडला है ना, ते सांगते या ठिकाणी. तो पडला तर त्याच्या जाग्यावर तू कोणाला देतोय निवडून, असं काय सांगत होता? पहिला प्रार्थना करीत होते नाही का. पहिल्यांदा आपण पाहतोय की ते काय करत होते? प्रार्थना करत होते. ठीक आहे, प्रार्थना केली. मग प्रार्थना केली तर थोड्या वेळ थांबायला पाहिजे ना, थोडंसं वाट बघायला पाहिजे. प्रार्थना केली ना, लगेच काय करायचंय की लगेच काय केलं त्यांनी? प्रार्थना तर करत आहेत आणि चिठ्ठ्या पण टाकल्यात. चिठ्ठ्या टाकल्यात आणि चिठ्ठी कोणाची निघली? मत्तयाची निघली. आता मत्तयाने काय काम केलंय आहे का कुठं? प्रेज द लॉर्ड. मत्तया ह्या नावाची चिठ्ठी, आपण वचन वाचूया पूर्ण. वचन काय सांगत आहे? म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आम्ही चुकीच्या शिक्षणाकडे किती धाव घेतोय आणि खरं काय ते आम्हाला कळत नाही. सत्य कुठं आहे हे आम्हाला समजत नाही. काहीतरी कोणतं तरी वचन घ्यायचं आणि काहीतरी आम्ही ऐकून घेतोय. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला पुन्हा एकदा वाचते मी. मग ते प्रार्थना करीत म्हणाले. मग ते प्रार्थना करीत. आता प्रार्थना करीत म्हणाले ना, तर थोड्या वेळ थांबायला पाहिजे ना. ठीक आहे, तर काय म्हणाले? सर्वांची हृदय जाणणाऱ्या प्रभू, यहुदा आपल्या स्वतःच्या जागी जावा म्हणून ह्या ज्या सेवकपणापासून व ज्या प्रेषितपणापासून तो पडला, त्यात त्याची जागा घेण्यासाठी तू या दोघातून कोणता निवडला आहेस? कोणता निवडला आहेस ते दाखव. प्रार्थना करतोय ना, तर थोड्या वेळ थांबायला पाहिजे होतं. ठीक आहे, आणि लिगली कोणाची? पुढचं वचन 26 वचन काय आपण वाचूया. मग त्यांनी काय केलं? त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्तयाची चिठ्ठी निघाली आणि त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. आता 11 प्रेषितांबरोबर त्याला गणण्यात आले, पण त्याचे काम कुठे आहे? काम तर कोण करत आहे? पाऊल करत आहे ना. काम कोण करतंय? पाऊल करतंय. आणि पाऊल इतकं काम केलं प्रियानो, तुम्हाला माहिती पाऊलाचं जीवन कसं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूया. वचन गलतीकारस पत्र 2रा अध्याय आणि 7 आणि 8 वचन वाचायचे आपल्याला. तर उलट त्यांनी असे पाहिले की जसे सुनता झालेल्या लोकांस शुभवर्तमान सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले. कोणाकडे सोपवले? शुभवर्तमान सांगण्याचे. सुनता झालेले लोक. सुनता झालेले कोण आहे? यहुदी लोक, इस्रायली लोक. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा वाचूया परत पहिल्यापासून. तर उलट त्यांनी असे पाहिले की जसे सुनता झालेल्या लोकास शुभवर्तमान सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले, तसे सुनता न झालेल्या लोकास शुभवर्तमान सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे. कोणाकडे? माझ्याकडे, पाऊलाकडे. प्रेज द लॉर्ड. तर सुनता झालेल्या लोकांचं काम कोणाकडे होतं? पेत्राकडे होतं. पण सुनता न झालेले लोकांचं काम पाऊलाकडे सोपवलं प्रियानो. म्हणजे त्या 12व्या प्रेषितांचं काम कोणी केलं? पाऊलाने केलं. आणि आज आपण पाहतोय, सापडली, चिठ्ठी दिली, चिठ्ठी निघाली. कोणाची निघाली? आता कोणाची नाही कोणाची तर चिठ्ठी निघणारच. चिठ्ठ्या टाकल्यात ना, मग चिठ्ठ्या उचलायच्या तर आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्या प्रत्येकाचं नाव आहे तर कोणाचं तरी एकाचं निघेल. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? हे समजून घेणं गरजेचं आहे. जर चिठ्ठ्या टाकल्या तर कोणाची तरी चिठ्ठी निघणारच आहे.
पण काम केलंय का त्यांनी? मत्तयाने असं काम केलंय का? काही काम कोणी केलंय? पावलांनी केलंय. प्रेज लॉर्ड. आपण पूर्ण करूया वचन. झालेल्या लोकांस शुभवर्तमान सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे. माझ्याकडे म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो की पावलाकडे, कारण ज्याने सुनता झालेल्या लोकांकडील प्रेषितपणासाठी पेत्रामध्ये कार्य केले, तसेच म्हणजे कोणी? मी सांगते तुम्हाला. तसेच त्यानेच कोणी? येशू ख्रिस्ताने. ठीक आहे. त्यानेच माझ्यामध्ये राष्ट्रांच्या लोकांकडे प्रेषितपणासाठी कार्य केले. जसे पेत्राच्या जे कार्यामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताने कार्य केले, तसेच या ठिकाणी काय सांगते पाऊल? प्रेषितपणा म्हणजे त्याच्याकडे जे कार्य सोपवले है ना, जसे त्याने सुनता झालेल्या लोकांकडील प्रेषितपणासाठी पेत्रामध्ये कार्य केले, त्यानेच कोणी? त्यानेच म्हणजे कोणी? येशू ख्रिस्ताने. त्यानेच माझ्यामध्ये राष्ट्रांच्या लोकांकडे प्रेषितपणासाठी कार्य केले. प्रेषितपणासाठी कार्य केले म्हणजे कोणी केले? प्रभू येशू ख्रिस्ताने कार्य केले. ठीक आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण काय पाहत आहोत? म्हणजे कशी चुकीची आता मी तुम्हाला सांगितलं, इस्रायल लोक म्हणजे खोटं नाटं आपण ऐकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणखीन आपण पाहूया, एक वचन वाचू आपण. 2 तिमोथेला दुसरं पत्र, 1 अध्याय 11 वचन काय सांगते आपण पाहूया. भेटेल तुला? वाचून मी त्या शुभवर्तमानाचा घोषणा करणारा व प्रेषित व राष्ट्रांच्या लोकांना शिकवणारा असा नेमला होतो. अशा राष्ट्रांच्या लोकांना नेमल्याला असा होतो. ठीक आहे. तर नेमलेला कोण होतो? पाऊल होता. ठीक आहे. तर आपण पाहतो की ज्यांच्याकडून सुनता झालेले लोकांकडून आपण पाहतो, तर ते पेत्राकडे सोपवलं होतं. आणि जे अन्नजाती म्हणजे जे आम्ही तुम्ही राष्ट्रांचे लोक, ख्रिस्ताची मंडळी, प्रेज द लॉर्ड, ख्रिस्ताची मंडळी, त्याचे काम यहुदी लोकांचं ते त्यांनी केलं, पण राष्ट्रांचे लोकांना कोणाला दिलं? पावलाला दिलं. मग प्रेषितांचं काम कोणी केलं? पावलाने केलं. पण आज आपण काय पाहतो? गडबडी. म्हणून ह्या गडबडीमधून बाहेर निघायचं प्रियांनो. ही गडबडीमधून सत्य काय हे समजून घ्यायचंय. आणि आपला टॉपिक काय आजचा? 15 वचनाचा चुकीचा अर्थ काढून तुम्ही नरकात जाऊ शकता. 15 गोष्टीचा, 15 वचनाचा. आता ते 15 वचन काय मी तुम्हाला सांगते. 15 वचन. 1 करंती 14:2, 1 करंती 13:1, लूक याचा 6 अध्याय 38 वचन, मत्तय शुभवर्तमान याचं 7 अध्याय 7 वचन, फिलिप्पी करसपत्र 4 अध्याय 13 वचन, योहान शुभवर्तमान याचं 10 अध्याय 34 वचन, मत्तय 7 अध्याय 1 वचन, मत्तय 5 अध्याय 22 वचन. हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगणार आहे आणि वचन पण वाचून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ऐका आणि समजून घ्या की काय सांगत आहे वचन. ठीक आहे. आणि हे तर खूप जोराने चालतंय. कोणतं वचन चालतंय जोराने मी सांगते तुम्हाला. यिर्मयाचा 29 अध्याय आणि 11 वचन, याकोब याचा 5 अध्याय 14 वचन, प्रेषितांची कृत्य ह्याचा 8 अध्याय 17 वचन, योहानाचे पत्र योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय 23 वचन, उपदेशकाचं पुस्तक 18 अध्याय 21 वचन, एशियाचं पुस्तक 53 अध्याय 5 वचन, पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 24 वचन आणि प्रेषितांचे कृत्य याचा 2 अध्याय 38 वचन, पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 15 वचन. हे सगळ्या वचनाचा अर्थ कसा काढतात ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या वचनाचा एक करून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एक करून तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे की आम्ही चुकीच्या तर शिक्षणामध्ये नाहीये ना.
आहे की नाही. म्हणजे येशू ख्रिस्तापेक्षा, बघा मी तुम्हाला एक सांगते, येशू ख्रिस्तापेक्षा कोणी मोठं नाहीये. येशू ख्रिस्तापेक्षा कोणता सेवक पण मोठा नाहीये, कारण की आमचा सगळ्यांचा बाप तो आहे. त्याने आम्हाला तारण दिलं, त्याने आमच्यासाठी जीव दिला. तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे. आणि त्यांनी म्हटलं पण आहे, पृथ्वीवर कोणाचा नाही ना मामा पापा पापा बोलू नका, बाप बोलू नका, पृथ्वीवर कोणालाही आपला बाप बोलू नका. का? कारण की तुमचा बाप एकच आहे. कोण आहे आमचा बाप? आमचा बाप प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचा बाप तो पिता आहे ना. म्हणून आम्हाला कोणाला पापा बाबा बापा आत्मिक बाप नाही बोलायचे, कारण की परमेश्वराचं वचनच सांगतं आम्हाला. हे आम्हाला वचन समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण पाहतो की एक एक करून आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. कॉन्टेक्स्ट मध्ये, संदर्भामध्ये, संदर्भ. प्रेज लॉर्ड. तर या आपण आपल्या पहिल्या वचनाकडे वळूया, कारण की 15 आहेत आणि आपल्याकडं जेवढे होईल तेवढे मी सांगेन. राहिलेले मी ज्यावेळेस मला टाइम भेटेल तेव्हा मी करीन. पण आता जेवढे माझ्याकडे आहेत, जेवढा वेळ आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर आपण करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये येऊया, दुसऱ्या वचनाकडे. तर करंथीकरास पहिले करंथीकरास पत्र 14 अध्याय 2 वचन. हा. कारण अन्य भाषेत बोलणारा हा माणसाशी नव्हे तर देवाशी बोलतो, कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तरी तो आत्म्यात गुंजे बोलतो. हा, काय बोलतो तो? आत्म्यात गुजे बोलतोय ना. बोल परत वाच, परत एकदा. कारण अन्य भाषेत बोलणारा हा माणसाशी नव्हे तर देवाशी बोलतो, कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तर तो आत्म्यात गुंजे बोलतो. आता पहिलं करंथीकरास पत्र 13 अध्याय 1 वचन. आता याचा कॉन्टेक्स्ट इथं आहे. हे कोणासाठी आपण ते पाहायचंय आपल्याला. 14 अध्याय काय, एक मिनिट, 14 अध्याय काय आहे, दुसरं वचन काय आहे, आणि 13 अध्यायामध्ये ह्याचं कॉन्टेक्स्ट आहे काय, याचं संदर्भ आहे. मी जरी मनुष्याच्या व देवदूताच्या व देवदूतांच्या भाषात बोलत असलो तरी मला प्रीती नसल्यास मी वाजणारे पित्तळ किंवा झणझणणारी झांज असा झालो आहे. हा, काय याचा कॉन्टेक्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं आपण काय वाचलं, दुसरं वचन. कारण अन्न भाषेत बोलणारा हा माणसाशी नव्हे तर देवाशी बोलतो, कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तरी तो आत्म्यात गुजे बोलतो, है ना. बोलतो, बाते, है ना, बाते आणि गुजे बोलतो. म्हणजे बोलणं. तर आपण ह्या ठिकाणी जसे सगळे लोक बोलतात नाही का, हे बात करणं आहे. बोलणं म्हणजे बात करणं. जसं आम्ही तुम्ही बात करतोय, प्रार्थना नव्हे, ही प्रार्थना नाही, बोलणं आहे. एकमेकासंगती बोलणं, ते पहिलं झालं. मग आपण पाहतो की 31 वचन काय सांगते, मी जरी मनुष्याच्या व देवदूतांच्या भाषा बोलत असलो तरी मला प्रीती नसल्यास मी वाजणारे पित्तळ किंवा झणझणणारी झांज असा झालो आहे. आता याचं कॉन्टेक्स्ट काय आहे, आपण एक वचन काढून ठेव. मार्क याचं 16 अध्याय 17 आणि 18 वचन वाचायचे. ह्याचं कॉन्टेक्स्ट आपण इथं पाहू. आणि हे वचन करंथीकरास 14 जे आहे, करंथीकरासचं जे पहिलं आणि दुसरा पण करंथी घ्या, ह्याच्यामध्ये करेक्शन करायचं काम चालू होतं. करेक्शन म्हणजे खूप गडबडी त्या ठिकाणी होती. करंथीमध्ये गडबडी होती आणि करंथीमध्ये गडबडी असल्यामुळे हे सगळं काही ते बोलत होते. ठीक आहे. आणि हेच जर आपण संदर्भ पाहिला तर ते भाषा, आता हे सगळं काही खूप मी सांगितलेलं आहे, माझा संदेश पण आहे यूट्यूबवर आणि फेसबुकवर पण आहे, तुम्ही पाहू शकता नंतर. आता आपण हे पाहूया. ठीक आहे. मार्क याचं 16 अध्याय 17 आणि 18 वचन काय आहे ते पाहूया आपण.
हा 16 अध्याय 17 आणि 18 वचन वाचायचे. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. हा, काय असत जातील? ही चिन्हे असत जातील. विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. हे कोणासाठी होतं? हे यहुद्यांसाठी होतं. ज्या ठिकाणी आपण पाहतोय ना की लोक भरपूर होते, ज्या ठिकाणी आपण पाहतो जिबा उतरल्या आहे ना, 120 लोक त्या ठिकाणी होते आणि प्रार्थना करत होते आणि त्या ठिकाणी जिबा उतरल्या. का बरं जिबाच उतरल्या? तर ते अन्य भाषांनी बोलू लागले. ते अन्य भाषांनी बोलू लागले, पण अन्य भाषा ज्या ह्या पृथ्वीतल्या आहे आणि ती भाषा आहे ग्लोसा. ती भाषा आहे ग्लोसा. प्रेज लॉर्ड. ती भाषा काय आहे? ग्लोसा. म्हणजे ह्या पृथ्वीतली भाषा. ह्या पृथ्वीमध्ये प्रत्येक, कारण की आपण जर वचन वाचले तर आम्हाला कळन, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर वाचलं तर आम्हाला कळन, कारण की त्या ठिकाणी इतके लोक आलेले होते, एवढे पूर्ण राष्ट्रांचे लोक, म्हणजे सगळ्या नाही का त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे कृती हे अशा ह्या ठिकाणातून भरपूर लोक आले होते आणि 60-70 हजार लोक खाली उभे होते. आणि ज्या टायमाला जिभा उतरल्या प्रियांनो, त्या जिभा उतरल्या त्या 120 वर उतरल्या, पण ज्या 120 वर जिभा उतरल्या त्या अन्य भाषांनी बोलू लागले आणि अन्य भाषा बोलू लागले. तर खाली जे उभं राहिलेले लोक होते, जे बसलेले होते, काही खाली जे माडीच्या खाली होते, त्यांनी आपल्या आपल्या भाषांमध्ये त्यांनी ती सुवार्ता ऐकली. प्रभू येशू ख्रिस्त सांगती काय काय झालं, कारण की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, अरे हा तर गलिली आहे, मग माझी भाषा कशी बोलतोय? म्हणजे ही भाषा समजणारी होती, ही भाषा त्यांना कळणारी होती, ही भाषा पृथ्वीतली होती. ज्या टायमाला बुरुज बांधण्याचं काम चालू होतं, काय तो काय त्याचं नाव, बुरुज बांधण्याचं तो लक्षात येईना. ज्यावेळेस गडबडी केली, हा अगं प्रेज लॉर्ड, त्याने काय केलं होतं, बुरुज ज्याने बांधला होता खूप वरतीपर्यंत, आणि वरतीपर्यंत गेला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वर म्हटला चला आपण काय करू, खाली जाऊ, कारण की हे लोक काय करायला लागले, बुरुज बांधायला लागले. आता हे माझ्या टॉपिक मध्ये नाहीये, तरी पण आले म्हणून सांगून देते मी. तर ह्या ठिकाणी उंच बुरुज बांधायला लागले आणि निम्रद राजाने काय केलं होतं, बुरुज बांधला है ना. आणि मग परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तानी वरती काय बघितलं की आता हे पूर्ण वरतीपर्यंत येतील बांधत, म्हणून आपण काय करू, चला खाली जाऊ आणि आपण काय करू, बुरुजला तोडून टाकू. आणि त्या ठिकाणी भाषेची काय केली, गोंधळ केला, गडबडी केलेली, भाषेची गोंधळ केला. भाषेची जी भाषा होती त्या लोकांची एकच भाषा होती आणि त्या एक भाषाचा काय झाला, त्या ठिकाणी गोंधळ केला परमेश्वराने. म्हणून एक दुसऱ्यांची भाषा समजत नव्हती प्रियांनो, वेगळ्या भाषा झाल्या त्या ठिकाणी. आणि तेच राष्ट्रांचे लोक ह्या ठिकाणी जे 120 लोक जे प्रार्थना करत होते, त्या लोकांच्या खाली जे उभं राहिलेले लोक 60-70 हजार लोक त्या ठिकाणी होते, ऐकायला आले होते. ज्यावेळेस 50व्या दिवशी जिभा उतरल्या त्या टायमाला ते त्यांच्या भाषामध्ये बोलायला लागले, जी भाषा वेगळी होती, पृथ्वीतल्या भाषा. निम्रद ग, प्रेज द लॉर्ड. तर ती भाषा त्या ठिकाणी गोंधळ तिथं झाला होता आणि त्या पांगलेले लोक जे होते तिथले लोक त्या ठिकाणी आलेले होते प्रियांनो, आणि ही भाषा त्यांना समजत होती एकमेकांना, ही भाषा एकमेकांना कळत होती, कारण की ते म्हणाले स्वतः अरे हा तर गलिली आहे, मग हा माझ्या भाषेत कसे बोलतो, मग आम्हाला ही भाषा समजली पाहिजे. आणि ती भाषा, आजची भाषा जे बोलले जाती ती नाही, आजची जी भाषा आहे ती नाहीये, ती भाषा होती ग्लोसा, आणि त्या ग्लोसाला मी पण मानते. आणि ही भाषा तुम्हाला मला सांगून द्या, ही भाषा पुन्हा मी तुम्हाला सांगते की ही भाषा मी स्वतः 20 वर्ष बोलले, 20 वर्ष, पण मला कधी समजलं नाही कोणचं वचन काय कुठे काही माहित नव्हतं. पागल सारखी मी ही भाषा बोलत होते, पागल सारखी 2-2, 3-3 तास, सकाळी 4 वाजता उठून बोलायचे, पण वचन समजलं नाही प्रियांनो, वचनाला काहीच समजत नव्हतं. परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी काय केलं, त्या गडबडीतून काढलं, प्रेज द लॉर्ड, आणि सत्यामध्ये आणलं.
सत्य. हा, मार्केचा 16 अध्याय 17 आणि 18 वचन काय पुन्हा एकदा वाच. जो विश्वास धरतो 17 16 अध्याय 17 आणि 18. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर हा. ही चिन्हे असत जातील. हा. ते माझ्या नावाने भूते काढून टाकतील. ते नव्या भाषांनी बोलतील. हा, ही चिन्ह आहेत. आणि हे कशासाठी? यहूद्यांना चिन्ह दाखवायचे होते ना परमेश्वराला, है ना. हे चिन्ह असत जातील, ही चिन्ह आहेत त्यांच्यासाठी. आणि जो विश्वास धरत नाही ना त्यांच्यासाठी आहे ते चिन्ह. जे विश्वास करतात त्यांच्यासाठी नाही हो. समजून घ्या. प्रेज लॉर्ड. समजून घ्या. आपण पहिला आणि दुसरं पाहिलं आपण, म्हणजे पहिला जो होता पहिला प्रश्न म्हणजे 15 वचनातले 2 पाहिले आपण, अन्य भाषा बोलणारा. आणि दुसरं काय आहे, मी जरी मनुष्याची व देवदूतांची भाषा बोलतो आणि माझ्या ठाई जर प्रीती नाही तर मी वाजणारा पितळ आणि झणझणणारी झांज. हे 2 झाले आपले. तिसरं आपण पाहूया. तिसरं कशामध्ये आम्हाला अडकवून ठेवलंय आणि गडबडी आहे. तिसरं कोणचं आहे ते आपण पाहू. लूक याचं 6 अध्याय 38 वचन काय सांगते आपण पाहूया. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, है ना. द्या म्हणजे काय होईल, तुम्हाला दिले जाईल. चांगले माप. काय सांगते, माझं पंडिता रमाबाईचं बायबल आहे म्हणून याच्यामध्ये एकदम म्हणजे कसं एकदम चांगलं शब्द आहेत. तर काय याच्यामध्ये, हा, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप, दडपलेले व हलवलेले. म्हणजे दडपून म्हणजे गच्च भरून, दडपून म्हणजे दाबून दाबून, ठीक आहे. दडपून, दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले म्हणजे शीग लावून द्या, हलवून द्या म्हणजे द्या. मग आजकालचे सेवक हे करतात. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. भरपूर चालतो हे वचनाला धरून भरपूर असं सांगतात. आणि बिचारे जे नाही का खाली बसलेले लोक असतात ना त्यांना एड्यात काढतात, एड्यात. आणि आम्ही हवळ्या मनाचे परमेश्वरावर नवीन नवीन प्रीती केलेली असती म्हणजे आम्हाला काय वाटतं का, अरे बापरे, सेवक म्हटलंय म्हणजे आम्हाला काय करायला लागेल, द्यावं लागेल, है ना, द्यावं लागेल. आणि कित्येक लोक करतात असं, देतात ते. पण आपण पाहूया काय. हा, भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतात, कारण ज्या मापाने तुम्ही माप देता त्याच मापाने तुम्हाला परत माप घालतील. आता आपण पाहतो त्याच मापाने आम्हाला परत माप घालतील. आणि मग आपण काय करतो, देत असतो, का नाही. देणं चांगलं आहे, द्यायला पाहिजे, प्रेज लॉर्ड. पण आपण तेच लूकाचा 6 अध्याय 35 वचन वाचू आपण. आता आपण वाचलं 38. याचं कॉन्टेक्स्ट आपण काय आहे 35 मध्ये पाहूया. 38 वाचलं ना, आता 35 वाचायचंय, प्रेज लॉर्ड. याचा संदर्भ, याचा कॉन्टेक्स्ट कुठे आहे आपण ते पाहायचंय. परंतु तुम्ही आपल्या वैद्यावर प्रीती करा व त्याचे बरे करा. काय करा. आणि निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही पराक्रमाचे मुलगे व्हाल. कारण अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. हा, काय, परंतु तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. परंतु तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. याचा संदर्भ, याचा कॉन्टेक्स्ट इथं आहे. पण मग काय म्हणतात, द्या म्हणजे दिले जाईल. तुम्ही द्या, मग द्या, मग देतात भरभरून. आणि मग सेवक लोकांचे घर खूप मोठे मोठे, गाड्या, बंगला. आणि बिचारे जे देणारे लोक आहेत ना ते अगदी तसेच्या तसेच गरीब. प्रेज लॉर्ड. खरी ही बात, कारण की आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये हेच केलं. मी सांगते ना, गेले 20 वर्ष. पण आता लॉकडाऊन पासून परमेश्वराने आम्हाला खरंच त्याची दया दाखवली आणि आम्हाला काय केलंय, वेगळं केलं त्या गडबडीमधून. आपण वचन पूर्ण करूया. काय सांगते, परंतु आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल. आता हे प्रतिफळ कुठे मोठे होईल, वरती आपलं प्रतिफळ बरं का.
या ठिकाणी आम्हाला प्रतिफळाची आशा करायची कुठं? वरती करायची आहे. प्रेज द लॉर्ड. इथं मी काय म्हणजे नाही का, इथं मी काय केलं आणि इथं लगेच भेटन असं होत नाही. परमेश्वरामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो त्याला असं होणार नाही. त्याचं मोठं प्रतिफळ ते वरतीच भेटणार, स्वर्गामध्येच भेटणार. प्रेज द लॉर्ड. तर काय, मी पुन्हा एकदा वाचते. परंतु तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परस्पराचे मुलगे व्हाल. कारण अनुपकारी व वाईट त्यांच्यावर तो दया करणारा आहे. अनुपकारी व वाईट त्यांच्यावर, म्हणजे अनुपकारी आणि वाईट या दोघांवर तो काय करतो? दया करतो, है ना. दया करणारा, त्यांच्यावर तो दया करणारा आहे. तुमचा बाप जसा दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुमचा बाप जसा दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. आता हे संदर्भ आहे, हे कॉन्टेक्स्ट आहे. पण आम्हाला फक्त काय शिकवतात? फक्त 38 वचन. लोक याचा 6 अध्याय 38 वचन काय सांगत आहे? द्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला दिले जाईल. प्रेज लॉर्ड. मग आपण आणखीन एक वचन वाचायचे. आता आपण तीन वचनाचं पूर्ण केलं. आता आपण 4थ्या वचनाकडे येऊया. कोणचं? जे चुकीचे अर्थ सांगून काय करतात? ते बहकवतात. ठीक आहे. आता 4था आहे हे. तर मग याचा 7 अध्याय 7 वचन खूप जोराजोराने चालतं. तर काय आपण ते वाचूया, है ना. मग ते 7:7 काय? मागा म्हणजे मिळेल. प्रेज लॉर्ड. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आता हे वचन पण घेऊन काय करतात? खूप इतकं चालतंय ना, काय सांगणार. प्रेज लॉर्ड. हा, मग ते 7:7 ना वाचलं ना आता. मग ते 7:7 वाचले आपण. हा, खूप खूप चालतं ते. हा, आता ह्याचं आपण पाहूया. पहिले योहान 5 अध्याय 13 आणि 14 वचन वाचायचंय आपल्याला. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 13 आणि 14 वचन. जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात, त्या तुम्हास मी हे लिहिले आहे, यासाठी की सर्व काळाचे जीवन तुम्हास आहे, ते तुम्हास ठाऊक असावे. काय आहे? सर्व काळाचे जीवन आमचे. मग आम्हाला काय पाहिजे? ठाऊक असावे, है ना. काय? पुन्हा एकदा वाच, मोठ्याने वाच, चांगलं वाच. जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात, त्या तुम्हास मी हे लिहिले आहे, यासाठी की सर्व काळाचे जीवन तुम्हास आहे, हे तुम्हास ठाऊक असावे. हे तुम्हास ठाऊक असावे. 14 वचन काय सांगत आहे? आणि ज्याच्या जवळ जे धैर्य आपल्याला आहे, ते हेच की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे मागितले तर तो आपले ऐकतो. कसा ऐकतो? इच्छेप्रमाणे. का हे आपण 7:7 मग ते 7:7 म्हणजे मी माझं म्हणजे सांगायची अर्थ काय आहे ते ऐकायचे, ते समजून घ्यायचे की कसे चुकीचे आम्हाला फसवतात आणि आम्हाला काहीतरी बोलून आम्हाला द्या, दिले जाईल, तुम्हाला द्या म्हणजे दिले जाईल, म्हणजे तुम्ही देऊन टाका मग तुम्हाला तो देईल. आणि नाही भेटलं मग आम्ही प्रार्थना करतो, दे दे, आम्ही देतो, एवढं दिलं तेवढं दिलं. म्हणजे मी स्वतः सांगते, मी पण असं करत होते, प्रार्थना करत होते, पण भेटतं का? नाही भेटत. आणि नाही भेटल्याच्या नंतर काय करायचं? मग गेले ना बॅकस्लाइड, पतन आहे की नाही. म्हणून वचन समजून घेतले पाहिजे प्रियांनो. वचन समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन समजणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाचते, कमी वाचू, 1 मिनिट. जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात, त्या तुम्हास मी हे लिहिले आहे, यासाठी की सर्व काळाचे जीवन तुम्हास आहे, हे तुम्हास ठाऊक असावे. आणि ज्याच्याजवळ जे धैर्य आपल्याला आहे, ज्याच्याजवळ जे धैर्य आपल्याला आहे,
ते हेच की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो, तर तो आपले ऐकतो. हे त्याचं कॉन्टेक्स्ट, हे आहे त्याचा संदर्भ. पुन्हा एकदा वाच. प्रेज लॉर्ड. का मत्तई 7:7 द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, आणि दिले जाईल. मग देण्यासाठी, त्याने देण्यासाठी आम्ही काय करतो? प्रार्थना करत राहतो, रात्रंदिवस प्रार्थना करतो. दे दे. बायबलमध्ये सांगितलंय, तुझ्या वचनामध्ये सांगितलंय, तू लिहिलेलंय, तुझं वचन असं आहे, तू दे दे. आणि मग आम्ही येड्यासारखं मागत राहतो, आणि नाही मिळालं म्हणजे जाऊ दे, आमचा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, मग आम्ही असं म्हणतो. पण मग असं आहे का? काय लिहिलंय हे वचन? योहानाचं पहिलं पत्रात काय लिहिलंय? 5:13 आणि 14 वचनामध्ये हे लिहिलंय प्रियांनो. म्हणून वचनाला समजणं गरजेचं आहे. काय सांगत आहेत सेवक लोक, काय सांगत आहेत पाळक लोक, आजचे पाळक काय करत आहेत, काय सत्य सांगत आहेत का? मग जर सत्य ते सांगतात, आम्ही बायबल वाचून बघतो का? कॉन्टॅक्ट कुठे आहे? याचं सत्य कुठे आहे? का त्यांनी जे सांगितलं ते खरं मानायचं आणि बसून घ्यायचं है ना? मग 14 वचन आपण वाचलं ना. आणखीन एक वचन वाचू आपण. रोमकरास पत्र 8:26 आणि 27 वचन. लवकर काढ. हा लवकर. हे पण आहे. म्हणजे एखादं वचन घ्यायचं आणि काहीतरी सांगून द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये जर कोणत्या पण वचनाला जर घ्यायचंय ना आपल्याला, आपण त्याच्या संगती सपोर्टाला 2, 3, 4 वचनं पाहिजे, तेव्हा ते खरे. पण या ठिकाणी आहे का? तुम्ही द्या म्हणजे दिले जाईल, आणि म्हणजे तुम्ही मला द्या, कोणाला द्या? सेवकाला द्या, मग दिले जाईल. कोण देईल? परमेश्वर देईन. पण परमेश्वर कोणाला म्हणत आहे? काय म्हणत आहे या वचनामध्ये? पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये काय म्हणत आहे? 5व्या अध्यायामध्ये हे सांगत आहे का जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात, त्या तुम्हास मी हे लिहिले आहे. काय लिहिले आहे? यासाठी की सर्व कालाचे जीवन तुम्हास आहे हे तुम्हास ठाऊक असावे, आणि ज्याच्या जवळ जे धैर्य आपल्याला आहे, ज्याच्या जवळ जे धैर्य आपल्याला आहे, आपल्याला जे धैर्य आहे ना आहे ते हेच की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे, आता त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही करतोय का प्रार्थना? आम्ही तर सेवकाच्या इच्छेप्रमाणे करतोय ना. आम्ही तर जे पाळक सांगत आहे ना त्याच्या इच्छेप्रमाणे करतोय. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतोय का? जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतोय तर परमेश्वर म्हणतो जे धैर्य आमच्याकडे आहे ना, त्या धैर्याने काय आहे? ते धैर्य हेच आहे की जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो, तो आपले ऐकतो. मग आम्हाला काय करायचंय? पाळकाचं ऐकायचंय का परमेश्वराचं ऐकायचंय? है ना? येशू ख्रिस्ताचं ऐकायचंय ना, आम्हाला परमेश्वराचं ऐकायचंय. मग आम्ही काय करतो? प्रेज लॉर्ड. आम्हाला सेवकाने सांगितलंय, मग तो एवढा मोठा सेवक आहे, मग तो काय खोटं बोलतो का? मग इथं भविष्यवादी काय केले? इस्रायल का बरं गेले? 70 वर्षाच्या गुलामीमध्ये का बरं गेले? खोटं काही सांगितलं ना त्यांनी, त्यांचा अन्याय पुढे आणला नाही, नाहीतर ते अशा गुलामीमध्ये गेले नसते प्रियांनो. म्हणून आज पण तसंच चालू आहे. आज पण आम्ही गुलामीमध्ये आहोत. त्या शैतानाने आम्हाला असंच जाळं टाकलंय ना की सेवकांकडून देखील आम्ही फसवल्या जातो. बरं, अजून एक सांगते तुम्हाला. मी हे पहिल्यांदाच बोलत होते, पण बोलता बोलता मी हे विसरून गेले सांगायला. आम्ही हे सांगत होते की आम्ही आमचं जीवन एकदम आम्ही चांगलं चालवलंय नाही का, ख्रिस्तामध्ये, विश्वासामध्ये, वचनामध्ये. पण जर चुकीच्या वचनामध्ये जर गेलो तर एवढं सगळं जीवन चांगलं जगून जर शेवटी आम्ही चुकीच्या वचनामध्ये होतो, चुकीच्या सेवकाने जे काही सांगितलं आम्ही तसं वागलो, तर मग कुठे जाणार? नरकामध्ये ना. कारण की वचन असं सांगतं, आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवत नाही. आंधळा जो स्वतः आंधळा आहे तो आम्हाला कसा रस्ता दाखवणार? तो खड्ड्यात पडणार आणि आम्हाला घेऊन पडणार. प्रेज लॉर्ड. म्हणून सावरा प्रियांनो, है ना, समजदार होणं गरजेचं आहे. वचन समजून घेणं गरजेचं आहे. वचन जर आज समजलं नाही ना तर आमच्या जीवनाचा अर्थ काय आहे? मग नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कुठे? नरकामध्ये गेल्याच्या नंतर ज्या सेवकांचं ऐकून आम्ही जे छाती पिटणार ना, त्यावेळेस म्हणणार, अरे बाबा तुझं ऐकलं आणि आम्ही कुठं आलो? नरकामध्ये आलो.
चुकीचं ऐकून जाऊ नका नरकामध्ये. वचन काय हे समजून घ्या. परमेश्वराकडे प्रार्थना करा. कारण मी अशी प्रार्थना केली, खूप प्रार्थना केल्या आणि मी स्वतः म्हणत होते, प्रभू तुझी इच्छा आहे का अशा ह्या ठिकाणी राहणं, अशा गडबडीमध्ये. कारण की मला दिसत होतं इतकं गडबड आणि आम्ही तिथं. मग ही प्रार्थना करणं गरजेचं आहे ना. परमेश्वराकडे येणं, परमेश्वराकडे प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आणि परमेश्वराला मेन बात म्हणजे बुद्धी मागणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, माझी प्रजा का बरं नाश होते, कारण की त्यांच्याकडे ती बुद्धी नाहीये, म्हणून माझी प्रजा नाश होते है ना. त्याचं वचन सांगत आहे. मग आम्हाला बुद्धी मागणं गरजेचं आहे ना. त्या परमेश्वराला बुद्धी मागायला पाहिजे की नाही? मागायला पाहिजे. तेव्हाच तर तो आम्हाला सत्य समजून देईल आणि सत्य आम्हाला बंधनातून मुक्त करील. आणि सत्य बंधन मुक्त झालंच पाहिजे. ज्यावेळेस आमच्यामध्ये सत्य येतं ना, त्यावेळेस आम्ही बंधन मुक्त होतो. म्हणून आज पण वेळ आहे आमच्याकडं, आज पण टाइम आहे आमच्याकडं. परमेश्वराने आम्हाला दिलाय सत्य समजण्यासाठी. तर आमचे अंतःकरण कठीण करायचे नाहीये, समजून घेणं गरजेचं आहे. आणखीन एक वचन वाचायचंय, मत्तयाचा 6 अध्याय 33 वचन. हे पण एक कॉन्टेक्स्ट आहे, हे पण संदर्भामध्ये, हे पण वाचूया आपण. मत्तय 6 अध्याय 33 वचन. 7 पाहिलं आपण. आता 6:33 काय सांगत आहे पहा. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवण्याला झटा, है ना. म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मिळतील ना. परत एकदा वाच, चांगलं वाच. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायपण मिळवायला पहिल्यांदा त्याचे राज्य व त्याचं न्यायपण मिळवायला झटा. म्हणजे या सगळ्या गोष्टी, सगळं वैभव तुम्हाला काय होईल? मिळेल. मिळेल म्हणून सांगितलंय ना. मिळणार आहे असं सांगितलंय का? नाही. मिळेल, मिळेल म्हणून सांगितलं. मग आम्हाला काय करायचंय? थांबायचंय. ते जर आम्ही प्रार्थना करतोय ना, तर थांबायचंय. आणि तो देणारा देव आहे. प्रेज लॉर्ड. तो देणारा बाप आहे. आता आपण येऊया आपल्या 5व्या वचनाकडे. परत आवाज येतोय का? हे बंद कर, हे बंद कर. प्रेज लॉर्ड. आता 5व्या वचनाकडे येऊया आपण, जे आपले 15 वचनामधले 5वं वचन आहे. फिलिप्पी पत्र याचा 4 अध्याय आणि 13 वचन. फिलिप्पी पत्र याचा 4 अध्याय 13 वचन. प्रेज लॉर्ड. 4 अध्याय आणि 13 वचन. मला सबळ करणारा ख्रिस्त, याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. परत एकदा वाच. परत एकदा वाच. तेच मला सबळ करणारा ख्रिस्त, याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. ह्या वचनाला पण घेऊन इतकं गडबडी चालू आहे. आता कशी गडबडी चालू आहे मी तुम्हाला सांगते. काय बोलतात? फिलिप्पी पत्र याचा 4 अध्याय 13 वचन. काय आहे? मला सबळ करणारा ख्रिस्त. सबळ करणारा कोण आहे? ख्रिस्त आहे. ठीक आहे. याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. म्हणजे आम्ही काही पण प्रार्थना करा, परमेश्वर ऐकेल. आम्ही काही प्रार्थना करा, कशी प्रार्थना करा, परमेश्वर आमचे ऐकणार. का? कारण की वचन लिहिले ना. आणि आपण सांगतो, प्रभू तुझ्या वचनामध्ये, तुझं वचन असं लिहिले, आम्ही शक्तिमान आहे है ना. आणि तू वचन दिलेस, तर मग आम्ही प्रार्थना करतो. मग जे त्याच्या इच्छामध्ये नाहीये, आताच आपण वाचलं, जे त्याच्या इच्छामध्ये नाहीये आणि अशी प्रार्थना जर आम्ही केली, तर काय परमेश्वर ऐकेल का आमची प्रार्थना? आणि मग आम्ही इथं प्रार्थना करतोय. फिलिप्पी पत्र याचा 4 अध्याय 13 वचनामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी मी सर्वशक्तिमान, म्हणजे मी शक्तिमान आहे, सर्वशक्ती नाही, शक्तिमान आहे. म्हणजे काय केलेलं या ठिकाणी? मला सबळ करणारा ख्रिस्त आहे. कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. मग त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास, म्हणजे सर्व काही करण्यास मी काय? शक्तिमान आहे. मग हे वचन घेऊन काय होतंय?
भरपूर गडबडी हाय नाही का, वचन दिलेले, मग काय करा सांगा, बोला, मग करा प्रार्थना, काय पाहिजे करा प्रार्थना, करा प्रार्थना, मागा मागा, करा प्रार्थना, करा प्रार्थना, इतकं करायला लावतात. आणि मग नाही भेटल्यावर काय व्हायचं, काय होणार, निराश ना, निराश होऊन जातो आम्ही का परमेश्वरा मी एवढं मागते तुझ्याकडे तरी पण देऊ देत नाही, आणि वचन तर असं सांगतंय ना कमी शक्तिमान आहे सर्व काही करण्यासाठी, पण मला तर नाही भेटत आहे. मग नाही भेटलं तर मग प्रार्थनेमध्ये कमी, मग विश्वासामध्ये कमी, मग वचनामध्ये कमी, वचन वाचायला कंटाळा होतंय ना, हे होतंय. म्हणून आम्हाला हे बघायचंय की आम्हाला सांगते काय, बायबल काय सांगते, कुठं हे कोणासाठी लिहिलंय, हे आम्हाला बघितलं पाहिजे ना. प्रेज लॉर्ड. आता ह्याच आपण कॉन्टेक्स्ट मध्ये पाहूया. ह्याचा कॉन्टेक्स्ट कुठे आहे, ह्याचा संदर्भ कुठे आहे, 4 अध्याय 11 वचन. आपण 3 वाचलं ना वचन, आता 11 वचन वाचूया. याचा संदर्भ आपण पाहूया. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 11 वचन. आता आपण 13 वाचलं ना वचन, आता 11 वचन. तर याचं कॉन्टेक्स्ट इथं आहे. मला काही उणे होते म्हणून मी बोलत असे नव्हे, कारण मी ज्या स्थितीत आहे ती तृप्त असण्यास शिकलो आहे. परत एकदा वाच चांगलं. मला काही उणे होते म्हणून मी बोलत असे नव्हे, कारण मी ज्या स्थितीत आहे ती तृप्त असण्यास शिकलो आहे. ज्या स्थितीत मी आहे त्याच्यात मध्ये मी तृप्त आहे असं आहे. म्हणजे त्रासामध्ये आहे तरी पण मी तृप्त आहे, मी कशामध्ये पण आहे तरी मी परमेश्वराला धन्यवाद देईन. हे आहे ना संदर्भ. काय परत एकदा वाच. 4 अध्याय आणि 11 वचन वाचत आहोत आपण. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 11 वचन. आपण पहिल्यांदा वाचलं 13 वचन है ना. मला काही उणे होते म्हणून मी बोलतो असं नव्हे. मला काही म्हणजे कमी पडत आहे म्हणून मी बोलतो असे नाही. कारण मी ज्या स्थितीत आहे तृप्त असण्यास पुढे शिकलो आहे है ना. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तृप्त असण्यास शिकलो आहे. प्रेज लॉर्ड. मग हे आहे ते संदर्भ आम्हाला इथं बघायचंय, हे पाहायचंय. काय एक वचन उचललं दिलं सांगून आणि आम्ही शक्तिमान आहे मग मागा, मग ते काय पण असो, पण परमेश्वर देणार नाही ना. असं देईल का तो, बंद कर, देईल का तो, नाही देणार. प्रेज लॉर्ड. देईल का तो आम्हाला, नाही देत ना. ठीक आहे, आपण आता आपल्या 6व्या वचनाकडे येऊया. म्हणजे जे 15 मधले 5 झाले, 6 मध्ये येऊ आपण. तर हे पण एक वचन घेऊन खूप मोठी गडबडी चाललेली. तर काय आपण वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय 34 वचन. योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय 34 वचन. आणि आपलं हे 6वं वचन चालू आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात. तुम्ही काय आहात, देव आहात असे मी म्हणालो. हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिलेले नाही काय. मग आता आपण पाहूया निर्गमनाचा 7 अध्याय 1 वचन. निर्गमनाचा 7 अध्याय आणि 1 वचन. लवकर. निर्गम 7 अध्याय 1 वचन. याचा संदर्भ कुठे आहे आपण पाहूया. 1 मिनिट थांब. ह्याचा संदर्भ कुठे आहे हे आपल्याला पाहायचंय. आपण काय वाचलं आता, योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय आणि 34 वचन. आणि काय सांगितलं ह्या वचना मी पुन्हा एकदा वाचून दाखवते तुम्हाला. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो. हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिलेले नाही काय. मग आता हे घेऊन बिनधास्त बोलतात की बायबल असं सांगतं. बायबल काय सांगतं, आम्ही देवाचे पुत्र आहे ना, मग आम्ही पण
देव म्हणजे आम्ही सुद्धा परमेश्वर, छोटे छोटे परमेश्वर. प्रेज लॉर्ड. म्हणजे इतकं गडबडी करून ठेवलेली आहे, छोटे छोटे परमेश्वर. आता मी तुम्हाला दाखवते याचा संदर्भ कुठे आहे. निर्गमनाचा 7 अध्याय 1 वचन काय सांग. आणि यहोवा मोशेशी बोलला. हा, यहोवा मोशेशी बोलला. पहा मी तुला फारोसाठी. हा, पहा मी तुला फारोसाठी देव केले. कोणाला बोलला देव? देव असे केले आहे. देव असे केले. कोणाला बोलला देव? मोशेला बोलला ना. हा, हे परमेश्वराने कोणाला म्हटलाय? मोशेला म्हटला. हे यहुद्यांसाठी होतं. हा शब्द यहुद्यांसाठी होता. हा शब्द मोशेला म्हटला परमेश्वर. पण आज हे घेऊन किती मोठी गडबडी चालू आहे की आम्ही पण परमेश्वराचे छोटे छोटे परमेश्वर आहोत. कितीतरी गडबडी चालू आहे. मग हे खरं आहे का? आणखीन एक वचन वाचून दाखवते मी. उत्पत्ती याचा 1 अध्याय 26-27 वचन पटकन काढ. हा, काय केलंय परमेश्वराने? काय केलंय? देव बनवलेत का? परमेश्वराने काय घडला? परमेश्वर घडला का मनुष्य घडला? हा हा. आणि देव बोलला. आणि देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रति इच्छेसारखा मनुष्य काय करायचंय? मनुष्य म्हटलंय का इथं? परमेश्वर बनू म्हटलंय का? परमेश्वर असं म्हटलंय का चला आपण परमेश्वर बनू? नाही ना. मग हे चुकीचं काय काय चालू आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे चुकीचं आहे प्रियांनो. चुकीची गडबडी चालू आहे, पूर्ण जगामध्ये चालू आहे. मग कुठंतरी परमेश्वराने काहीतरी नाही का, एक ज्योत म्हणतात ना, एक ज्योत जी उगवली आणि सत्य कळालं. आणि आज परमेश्वराला धन्यवाद देते की इतके लोकांचं जीवन परिवर्तित होतंय की सत्य त्यांना समजत आहे आणि सत्यामध्ये ते येत आहे. आणि सत्य काय आहे? सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे. आणि सत्य कुठे आहे? पास्टर डॅनियल राजने सांगितलं, मसी मंथन बैठक ही खरी शिक्षाची मोहीम पूर्ण जगामध्ये चाललेली आहे. पूर्ण जगामध्ये इतके लोकांचं तारण होतंय, म्हणजे इतके लोकांचं जीवन परिवर्तित होतंय. लोक तर ख्रिश्चन म्हणजे त्यांच्यामध्ये तर विश्वासामध्ये होतेच, येशू ख्रिस्तामध्ये होतेच, ते चालत होते, पण गडबडीमध्ये होते ना. गडबडीमध्ये होते. कोणचं एक वचन, कोणचा कॉन्टेक्स्ट, कुठं काय, काहीतरी आपलं है ना. इतक्या लोकांनी गडबडीमध्ये टाकून ठेवलेलं होतं. आणि माहिती नाही आज कसं, आज संडे नाहीये तरी पण परमेश्वराने माझ्या मनामध्ये टाकलं की आज घ्यायचंय तुला. म्हणलं ठीक आहे परमेश्वर, है ना, आज घ्यायचंय तुला. नाहीतर रोज काही ना काही, कुठं ना कुठं काहीतरी काम असतं. पण आज परमेश्वर म्हटलं नाही, आज घ्यायचंय. परमेश्वराची काय इच्छा आहे हे त्यालाच माहिती आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर खूप चांगला आहे हो, आमच्यावर प्रेम करतो. पण आम्ही त्याच्या प्रेमाला ओळखलं पाहिजे. त्याची इच्छा नाही आमचा नाश व्हावा. मी पुन्हा एकदा सांगते, त्याची इच्छा नाही आमचा नाश व्हावा. त्याची इच्छा आहे की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तो सांगत आहे त्याच्या सेवकाकडून. प्रेज लॉर्ड. आणि सेवक पण काय त्याच्या मनाचं नाही बोलत आहे, तो त्याच पवित्र शास्त्रामधून बोलते जे आजचे सेवक लोक आम्हाला शिकवित आले गेले 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापासून, सॉरी पूर्वी म्हटले मी, 20 वर्षापासून जे आम्हाला शिकवत होते. आम्ही पण त्याच्यामध्ये होतो, गडबडीमध्ये. पण परमेश्वराला पुन्हा एकदा धन्यवाद देते की त्यांनी काढलं. नाहीतर आमचा पण त्या खोट्या शिक्षणामध्ये आमचा सुद्धा नाश झाला असता. प्रियानो, हे सगळे वर्ष माहिती होते का आतापर्यंत? कुठे आहे काय काय, म्हणजे इस्रायलासाठी लिहिलंय, हे यहुद्यांसाठी लिहिलंय, हे मोशेला सांगितले. पण आजचे सेवक लोक आम्हाला बोलत होते ना, बघा बायबलमध्ये लिहिलंय, मग हे आमच्यासाठी आहे. पण हे आमच्यासाठी नाहीये, यहुद्यांसाठी आहे. काय वचन आहे? पुन्हा एकदा वाचते. निर्गमन 7:1. नाही, योहान, मी असते, 1 मिनिट. योहान 10:34 काय आहे? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो. हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिले नाही काय? हे तुमच्या नियमशास्त्रात लिहिले नाही का? पण आता हे कुठलं आहे हे सोडून देतात. आणि मग बघा
लिहिलंय ना, मग हे आमच्यासाठी. म्हणजे परमेश्वरच म्हणतो ना, येशू ख्रिस्तच म्हणतो, मग हे आमच्यासाठी. मग काय परमेश्वरांनी परमेश्वर बनवला का, हे आम्हाला आमच्या मनाला तरी खरी पटतंय का हे? प्रेज लॉर्ड. आमच्या मनाला तरी खरं पटतंय. आता तुम्हाला वचन पण वाचून दाखवलं. काय 7:1 निर्गम. हे वचन यहूद्यांसाठी आहे. आणि यहोवा हम्म मोशेशी बोलला, यहोवा मी तुला फारोसाठी देव मी तुला फारोसाठी देव असा केलंय. मोशेशी बोलला, यहोवा मोशेशी बोलला. आता मोशेने नियम लावून दिले होते, मोशेने नियम आणले. ठीक आहे, मोशेने नियम आणले, नियमशास्त्रामध्ये त्यांनी नियम लागू केले. मग त्या नियमामध्ये आम्हाला चालायचंय का? मग जर एक नियम आम्हाला जर फक्त हाच वचन जर घेऊन चालवलं की तुम्ही देवा, मग मोशेचे नियम झाले. मग मोशेचे नियम जर आम्हाला पाळायचे तर बायबलमध्ये 613 नियम आहेत, ते पण पाळा. ते नाही पाळायचे का? पाळले पाहिजे ना, पाळा. काय होतंय? आमच्यासाठीच आहे ना सगळे वचन, मग पाळा ना. काय होतंय? काय प्रॉब्लेम आहे? प्रेज लॉर्ड. म्हणून कोणचं वचन आमच्यासाठी आहे, कोणचं नाहीये हे समजून घेणं गरजेचं आहे. वचन तर आहे, पण ते कोणासाठी? आणि एक सांगू इच्छिते, आज आम्ही जे काय म्हणतात ना, राष्ट्रांचे लोक, अन्य जाती, आम्ही अन्य जाती आहे, आम्ही ख्रिस्ताची मंडळी, आमच्यासाठी नाहीये हे वचन. प्रेज लॉर्ड. यहूद्यांसाठी होतं, यहूद्यांसाठी होतं. आणि आज आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहोत. जर येशू ख्रिस्त आमच्यासाठी येणारे घ्यायला, मंडळी घेण्यासाठी. प्रेज लॉर्ड. या आपण पुढच्या वचनाकडे जाऊया. आणखीन एक, आणि आपलं वचन 6 संपले, 7व्या मध्ये आलोय आपण. 7 अध्याय, मत्तयाचा 7 अध्याय 1 वचन. काय खूप बापरे. 1 वचन. तुमचा न्याय करण्यात येऊ नये, तुम्ही कोणाचा मराठी बायबल बाबू. तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. काय नाही, बस एकच. तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. आणि म्हणून कोणीतरी करेक्शन करायला लागलं, कोणीतरी करेक्ट करायला लागलं समोरच्याला, जे चुकीचं आहे. आता बघा, चुकीचं आहे ते चुकीचं आहे, बरोबर आहे. गडबडे आहे ते गडबडे आहे, मग त्याला करेक्शन करायचं नाही का? त्याला व्यवस्थित जर नाही सांगितलं, त्याचं तारण कसं होणार? आणि मग तो स्वर्गात कसा जाणार? आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला कसं ओळखणार? येशू ख्रिस्ताचं वचन कसं पाहणार? तो कसं येशू ख्रिस्ताचं वचन त्याला समजल? जर आम्ही सांगितलं नाही, जर सत्य त्यांना कळालं नाही. काय ठिकाणी काय लिहिले? तुम्ही न्याय करण्यात येऊ नये. तुमचा न्याय, असं आहे का? तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. मग असं हे घेतात आणि बस, न्याय करू नका. जे चाललंय ते चालू द्या. म्हणजे जगामध्ये परमेश्वराच्या वचनाला घेऊन जी गडबडी चालू आहे ती चालू द्या. मग प्रभू येशू ख्रिस्त कसं येणार? आणि मग वाट पण बघतात, येशू ख्रिस्त आता येणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, शेवट आहे, शेवट आहे. भरपूर काही चाललेलं आहे, शेवट आहे, शेवट आहे. पण कुठं येतोय शेवट? का? कारण की सत्य अजून लोकांपर्यंत पोहोचलं नाही. सत्य अजून लोकांपर्यंत गेलं नाही प्रियांनो. कसा प्रभू येशू ख्रिस्त येणार? कसं शेवट होणार? प्रेज लॉर्ड. सत्य समजणं गरजेचं आहे ना. त्याची मंडळी तयार होते ना, मग त्याची मंडळी तो तयार करत आहे. आणि एक सांगते, अजून एक मंडळी फक्त एकच आहे, आणि एकच मंडळी तो घेऊन जाणार आहे. मंडळ्या नाही घेऊन जाणार, मंडळ्या नाही, एकच मंडळी, जे खरी, जे सत्य, परमेश्वराच्या भयामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये, खऱ्या वचनामध्ये आहे ना, गडबडीच्या नाही, चुकीच्या नाही. म्हणून सांगू इच्छिते की चुकीचे वचन घेऊन, वचनाचा अर्थ काढून नरकात जाऊ नका. जाऊ शकता, नरकात जाऊ शकता, तर वाचवा स्वतःला. प्रेज लॉर्ड. स्वतःला वाचवा आणि दुसऱ्यांना पण वाचवा. कारण की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे हे समजणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आता आपण त्याचा संदर्भ पाहूया. कशाचा? 7:1चा. तिमोथेला पहिले पत्र
5 अध्याय 19 आणि 21 वचन लवकर लवकर काढशे. हां प्रेज लॉर्ड. तिमोथेला पहिले पत्र 5 अध्याय. हे ठेवलेलं आहे मी याच्यात बघ ना. काढले का ते? हे बघ इथं काढून ठेवले. 5 अध्याय पहिलं तिमोथेला पहिले पत्र 5 अध्याय 19 आणि 21 वचनापर्यंत वाचायचं. 19, 20, 21. आणि थोडं पाणी टाक ना थोडं हळू बस. 2 किंवा 3 साक्षीदार नसल्यास वडिलांवरच्या दोषारोपाचा खटला देऊ नको. इतरांना भाग पाडावा म्हणून पाप करण्याच्या सर्वांच्या देखत निषेध कर. आणि देव आणि ख्रिस्त येशूवर निवडलेले देवदूत यांच्या समोर मी तुला निक्षून सांगतो की मनात अडी न धरता तू या गोष्टी पाळाव्या व पक्षाने वाच परत एकदा. 2 किंवा 3 साक्षीदार नसल्यास वडिलांच्या दोषारोपा खटला घेऊ नये. 2 किंवा 3 जसंच आपण एक वचन घेऊन त्याची डॉक्ट्रिन नाही बनवायची. म्हणजे एक वचन घेऊन त्याच्यावर पूर्ण संदेश चालवायचा नाही किंवा तेच नाही सांगू शकत. त्या वचनाला 2-3 स्क्रिप्चर पाहिजेत है ना, त्याला सपोर्टेड. प्रेज लॉर्ड. वाच. इतरांना धाक पडावा म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांच्या देखत निषेध कर. काय कर? निषेध कर. म्हणजे त्याला धाक पडावा. मग या ठिकाणी काय करेक्शन आहे ना. काय केलेलं आहे या ठिकाणी? पावलाने काय केलेलं आहे? करेक्शन करतोय ना. जर आम्ही जसं आहे तसं चालू द्या, ते काय करतात त्याचं काय गरज नाही, जे चाललंय ते चालू द्या. अहो मग ख्रिस्त कसा येणार? ते जर नाही समजले, ते जर वचन नाही कळालं त्यांना, तर येशू ख्रिस्त येणारच कसा? कारण की त्यांचं तारणच नाही झालं. कारण की त्यांनी सत्य समजलंच नाही. कारण की त्यांच्या पुढे सत्य आलंच नाही. कधी कळणार है ना? द्यायचंय म्हणजे निषेध करायचाय नाही का, उलाना द्यायचाय, त्यांना दाटायचंय. म्हणजे त्यांना समजावून काय बोलतात, त्यांना करेक्शन करायचंय. नाही केलं तर नाश होईल ना, त्यांचा नाश होईल ना. मग करणं गरजेचं आहे की नाही? गरजेचं आहे, केलं पाहिजे. म्हणून एक वचन घेऊन, म्हणजे नाही का, तुम्ही कोणाचा न्याय करू नका म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. हे एक वचन घेऊन चालेल का? मग हे बाकीच्या वचनाचं काय करायचं? बाकीचे पण वचन आहे ना. काय वचन आहे? वाच परत एकदा 19 वचन. 2 किंवा 3 साक्षीदार नसल्यास वडिलांसारख्या दोषारोपाचा खटला घेऊ नको. इतरांना धाक पडावा म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांच्या देखत काय कर? निषेध कर. निषेध कर म्हणजे तू पाप करतोय, हे तुझी चुकी आहे, पाप आहे, नको करू, हे बोलणं पाहिजे ना. बायबल सांगतं ना हो, तेच बायबल सांगतं ना. मग कसा नाही करायचं? न्याय करणं गरजेचं आहे की नाही? पाहिजे ना, कारण की परमेश्वराचं वचन आहे. जर तेच नाही पाहिलं, आपण नाही ऐकलं, तर कुठे जाणार? चुकीचं शिक्षण म्हणून कुठे जाणार? नरकामध्ये जाऊन डोळे उघडणार. मग काय होईल? छाती पिटणार. मग काय होईल का? काहीच होणार नाही. आणखीन एक वाचायचंय वचन, आणखीन एक त्याचा संदर्भ आहे. काय आहे? गलतीकारस पत्र 2 अध्याय 11 वचन. गलतीकारस पत्र 2 अध्याय. लवकर लवकर.
दुसरा अध्याय 7 वचन 11 वचन. परंतु केफा अंतोकिया अंतोकिया येथे आला होता, तेव्हा मी त्याच्या समोर त्याला आडवा आला, कारण तो दोषीच होता. काय होता? पुढं झालं पूर्ण. काय होता? दोषी होता. म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी? दोष पदरी घालायचा आहे. जर दोष आम्ही पाहत आहोत तर डोळे झाकून बसायचं नाहीये, सांगायचंय. सांगणं गरजेचं आहे. जर सांगितलं नाही तर त्यांचं तारण होणार नाही. प्रियांनो, सॉरी, प्रेज लॉर्ड. आणि आपण आता 7 बघितलंय. आपण 8व्या वचनामध्ये आलेलो आहेत. अजून थोडा वेळ, मग नंतर पाहिजे तर मी बंद करेल. 8वं वचन म्हणजे आपल्या 15 वचनातलं 8वं वचन आहे आणि ते सुद्धा खूप चालू आहे त्याचं पण. आपण पाहूया मत्तयचा 5 अध्याय 22 वचन. मत्तय 5:22. 22. परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर रागवतो तो न्यायाच्या भयात असणार, आणि जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल तो न्यायसभेच्या भयात असणार, आणि जो कोणी अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नीच्या गेहण्याच्या भयात असणार. म्हणजे या ठिकाणी वचन काय सांगते? परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर रागवतो तो न्यायाच्या भयात असणार, आणि जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल तो न्यायसभेच्या भयात असणार. म्हणजे न्यायसभेमध्ये त्याला नेणार. आता हे माझं पंडिता रामाबाईचं बायबल आहे म्हणून त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. तर असणार, जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल ते न्यायसभेच्या भयात असणार, आणि जो कोणी अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नीच्या गेहण्याच्या भयात असणार. अग्नीच्या गेहना म्हणजे नरकाचं गेहना. गेहना म्हणजे खड्डा, खड्डा म्हणजे नरक. ठीक आहे, गेहना. तर आता हे पण घेऊन काय करतात, खूप गडबडी चालू आहे. काय गडबडी चालू आहे तर आपण 8वं वचन आहे या ठिकाणी. 8वं वचन आपण पूर्ण करत आहेत. तर काय, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते थोडं थोडं करून, की रागवायचं नाही आणि मूर्ख म्हणायचं नाही, नाही का. अरे मूर्खा म्हटलं तर तुम्हाला काय होईल? अग्नीच्या कुंडात म्हणजे गहण्यामध्ये टाकलं जाईल. पण मग आता ह्या ठिकाणी आपण पाहतो, जर आपण त्या मनुष्याला किंवा कोणाला तरी जर आपण करेक्शन करत आहे तर मूर्ख बोलणार. जो मूर्ख आहे त्याला मूर्ख नाही बोलणार तर काय बोलणार? जो गाढव आहे त्याला गाढवच बोलणार ना. जो मूर्ख आहे त्याला मूर्खच बोलणार. प्रेज लॉर्ड. जर तो जोपर्यंत तसं बोलत नाही तोपर्यंत तो सुधरेल काय? प्रेज लॉर्ड. तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्याचा संदर्भ आपण पाहूया. आता आपण पाहिला 22 मत्तयचा 5 अध्याय आणि 22 वचन पाहिले ना. आता 23 वचन पाहूया. 23 वचन काय वाच. म्हणून जर तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे, 23 तर तू आपले दान तेथे वेदी तोडून ठेव, आणि ज्या पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर, आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. 5 अध्याय 5 अध्याय दाखव. 5 अध्याय 23 वचन. आणखीन एक वचन पाहू आपण. गलतीकारस पत्र याचं 3 अध्याय 1 ते 3. अहो निर्बुद्धी गलतीकरांनो, ज्या तुमच्या डोळ्यापुढे येशू ख्रिस्त वधस्तंभी दिलेला असा तुम्हामध्ये वरून दाखवला होता, त्या तुम्हास तुम्ही खरेपण म्हणू नये म्हणून कोणी मोहीम केली
कोणी मोहित केले. मी तुम्हापासून केवळ हेच जाणायला इच्छितो की तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या ऐकणाऱ्याने तो मिळवला. कशाने आत्मा मिळाला? व्यवस्थित वाच. मिळवला. व्यवस्थित वाच. परत वाच एकदा. मी तुम्हापासून केवळ हेच जाणायला इच्छितो की तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या ऐकण्याने तो मिळाला. तुम्ही इतके निर्बुद्धी आहात काय? आत्म्यात आरंभ पाहून तुम्ही आता देहात पूर्ण केले जात आहेत का? तुम्ही इतकी दुःखे व्यर्थ सोसली आहे काय? की ती खरोखरच व्यर्थ असतील तर मग तो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये चमत्कार करतो. तो नियमशास्त्रातील कर्मांनी करतो किंवा विश्वासाच्या ऐकण्याने ते करतो. तर आपण पाहतो या ठिकाणी विश्वासाच्या ऐकण्याने हे करतो. ठीक आहे. आता 9 वाचूया आपण. 9 काय आहे की यिर्मयाचा 29 अध्याय आणि 11 वचन. हे सुद्धा खूप भरमसाठ चालू आहे गडबडी. काय आपण पाहूया. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत असे यहोवा म्हणतो. आता हे वचन पण घेऊन खूप सारी गडबडी आहे. तर काय गडबडी आहे आपण पाहूया. मी पुन्हा एकदा वचन वाचून दाखवते जर तुम्हाला समजलं नसेल तर. यिर्मयाचा 29 अध्याय आणि 11 वचन. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत. तुम्हाला आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत असे यहोवा म्हणतो. शांतीचे आहेत आणि अरिष्टाचे नाही. आता ह्याचा संदर्भ आपण पाहूया. वाच बरं. याकोबाचे पत्र. एक मिनिट थांब. मत्तयाचा 6 अध्याय 7 वचन बघ बरं काय. मत्तयाचं 6 अध्याय 7 वचन. मत्तय आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्राच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. घोकणे करू नका. कारण आपल्या फार बोलण्याने आपण आपले ऐकले जाणार असे त्यांना वाटते. ठीक आहे. आणखीन एक पाहूया आपण. याकोबाचे पत्र 5 अध्याय 14 वचन. प्रेज द लॉर्ड. याकोब माईक ठेव नाही तर तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. घे तिकडे. 5 अध्याय 14 वचन. प्रेज द लॉर्ड. तुम्हामध्ये कोणी दुःख नाही आहे काय? त्याने मंडळाच्या वडिलांस बोलावे आणि त्यांनी त्यांच्यावर ओनवून प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. बस एवढंच वचन घ्यायचं. आणि ह्या ठिकाणातून काय झालंय? तेल पाणी. प्रेज द लॉर्ड. ह्या ठिकाणातून तेल पाणी सुरुवात झाली. ठीक आहे ना. प्रार्थना करतो आपण. प्रार्थना करायला पाहिजे.
ठीक आहे, आपण तेल पण लावलं, पण मग तेच घेऊन विकायचं कशाला, आहे ना? तेल पाणी तेल विकायचं, आशीर्वादाचं तेल आहे, घ्या आणि ह्याच तेलाने आम्हाला बरं होईल, असं का? तेल लावलं तरच बरं होईल का? येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य नाहीये का? येशू ख्रिस्त बरं करू शकत नाही का? अहो, त्याने फटके खाल्ले आमच्यासाठी, है ना? त्याने फटके खाल्ले आणि त्याने आम्हाला आरोग्य दिलं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, त्याने फटके खाल्ले आणि आरोग्य आम्हाला दिलं. त्याने फक्त प्रार्थना करा ना, आणि तो देणार आहे. मग ह्याच एवढ्याशा वचनावरून घेऊन की बघा, सांगितलंय ना, ऊन काय करायचं, तेल लावून आणि प्रार्थना करायची. मग तिथून जे तेलाचं कार्यक्रम सुरुवात झाला की तो थांबत नाहीये, भरपूर ठिकाणी भरपूर चालू आहे. आणि मग तेलालाच आपण काय करतो, आशीर्वाद देतो, तेलावर आशीर्वाद देतो. आता मी जालन्याला गेले होते, माझी प्रार्थना जालन्यामध्ये होती. त्या ठिकाणी देखील त्यांनी काय केलं, मी जाऊन बसले, त्यांना सांगितलं, म्हणजे जसं त्यांना जे समजत नव्हतं त्यांना समजून सांगितलं. पण मग त्यांनी काय केलं माहितीये का, माझ्या पुढे तेलाची बाटली आणून ठेवली. आता हे सांगायची गरज नव्हती मला, पण मी आलं म्हणून सांगत आहे. तर माझ्या पुढं त्यांनी तेलाची बाटली आणून ठेवली. मग आता मी येशू ख्रिस्त दाखवायला गेली होते ना, प्रेज द लॉर्ड, येशू ख्रिस्त त्यांना दाखवायचं आहे. आणि ते येशू ख्रिस्तावर नवीन विश्वासू होते, नवीन तारण झालेले. तर त्यांनी आणून ठेवली, म्हणे ताई याच्यावर काय करा, आशीर्वाद द्या. तर मी म्हटलं तेलावर का बरं आशीर्वाद? तर त्यांनी काय सांगितलं, म्हणे नाही, मग आता तुम्ही जर गेलात तर मग हे तेल आम्ही काय करू, लावू, आणि मग नाही का लेकरांना, कोणाला हे लेकराचं बरं नसतं यांचं असं असं. तर मी त्यांना सांगितलं, बघा, तेल तेल आम्ही आता आशीर्वाद देऊन जाणार, ठीक आहे ना, तेलाने बरं होईल, पण कित्येक टाइम, किती वेळ? पण तुम्ही डायरेक्ट परमेश्वराकडे बोला ना. परमेश्वर माझा बाप आहे, तोच परमेश्वर तुमचा बाप आहे. जो परमेश्वराची प्रार्थना मी करते, त्याच परमेश्वराची प्रार्थना तुम्ही करणार. मग जर मी प्रार्थना करते तर तुम्ही बरे व्हाल, मग हा विश्वास आहे. मग जर तुम्हीच प्रार्थना केली तुमच्या खऱ्या, आणि बायबल सांगते ना, हो, खऱ्या मनाने खऱ्या आत्म्याने त्याच्याकडे या, मग तो ऐकणार नाही का? आणि आपण आता वचन पण वाचलं ना, तो ऐकतो. जर खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्याकडे गेलो, प्रार्थना केली, तो ऐकत नाही का? ऐकणार. मग त्यांना मी ते समजून सांगितलं, आणि त्या बाईनी, त्या सिस्टरनी खरंच ती बाटली ठेवून दिली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही सुद्धा प्रार्थना करा. जर तो परमेश्वर ऐकणार आहे, जर तो परमेश्वर जिवंत आहे, तर तो तुमचा देखील ऐकणार. आणि असं करून त्यांनी ते ऐकलं, आणि परमेश्वराला धन्यवाद आहे की खरंच ते खरी शिक्षामध्ये आले. आणि परमेश्वराला धन्यवाद आहे की खरंच परमेश्वर त्याची मंडळी बनवत आहे, त्याची मंडळी तयार करत आहे, सत्य समोर येते आणि लोकांचं जीवन बदलत आहे. प्रियानो, खरोखर बदलत आहे. आणि जर कोणी असं आहे, आज पण जे कोणी ऐकल हा व्हिडिओ, जिथपर्यंत जाईन, ज्यांच्या कोणाच्या जर ही नजरेची येईन तर ऐका, नाही का, स्कोल करून घालवू नका, ऐका. हे जीवनाचे वचन आहे, जीवन देणारं वचन आहे, हे प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे. हे तुमचं जीवन बदलू शकतं, तुमचं जीवन बदलू शकतो, कारण की हे परमेश्वराचे वचन, आणि हे परमेश्वर आम्हाला, तो परमेश्वर जो तारणारा परमेश्वर आहे, त्याला ओळखायचंय आम्हाला. परमेश्वराची इच्छा काय ती ओळखायची आम्हाला. प्रेज द लॉर्ड. खरंच परमेश्वर चांगला आहे की नाही? फक्त आम्हाला ओळखणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा काय आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावं. प्रार्थना का नाही ऐकणार तो? त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या इच्छेमध्ये असू द्या. आपण वचन वाचलं ना आता, त्याच्या इच्छेमध्ये असलं तर का बरं नाही तो प्रार्थना ऐकणार? ऐकेल ना, नक्कीच ऐकेल. फक्त आम्हाला तसं वागायचं. प्रेज लॉर्ड. एखादं वचन उचलायचं आणि काहीतरी बडबड करायची, नका करू तसं, नका करू तसं. परमेश्वराच्या इच्छामध्ये या, म्हणजे त्याला माहिती आहे ना माझ्या लेकराला काय द्यायचं, हे त्याला माहिती आहे, त्याला ठाऊक आहे का नाही? प्रेज लॉर्ड. या आपण ह्या ठिकाणी थांबूया, आणि उरलेले जे माझे आहेत, किती आहेत आता, 11 झाले आपले वाचून, 11 वचनं वाचलेत, आणि आता राहिलेत 15 होते ना. हां, तर किती राहिले? 4. तर 4 वचने जे राहिलेले ते मी नंतर घेईन. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. एवढं सगळं ऐकलं तुम्ही. सिस्टर नूतन, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही पूर्ण व्हिडिओ होऊस्तोपर्यंत राहिलात. परमेश्वर तुम्हाला खरंच आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आणि या ठिकाणी मी थांबते.
आणि पुन्हा आपण जर झालंच तर या संडेला येईल. जर नाही झालं, कारण की मला मुंबईला जायचंय, तर नाही झालं तर मग पुढच्या संडेला येणार. मी या संडेला येणार नाही. ठीक आहे. तर या प्रेज लॉर्ड. छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण समाप्त करूया. धन्यवाद ईश्वराजा, माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. तुझ्या नावाला मान महिमा बाप्पा आता आणि सदा सर्व काळ असो. प्रार्थना करते माझ्या देवा. होय बाप्पा, एवढं सगळं बोलण्यासाठी होय माझ्या देवा लागणारं सामर्थ्य दिलेस, तुझे उपकार मानते माझ्या देवा. होय बाप्पा, जे कोणी जुडले होते प्रभुराजा, त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः प्रार्थना करते माझ्या देवा, त्यांना वचन समजण्यासाठी बाप्पा कृपा पुरव, दया कर, मदत कर. होय माझ्या देवा, 30 पट नाही, 60 पट नाही, तर 100 पट असं फळ येऊ दे माझ्या देवा. आणि तू असं करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पिता. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.